We'll start now. Okay, so this is the first session, and let me introduce you to myself. Myself, Sachin Memane. My name is Sachin Memane. I'm from Pune, and I have been teaching English, Marathi, and other competitive examination subjects since 2014. 2014 मध्ये माझं सिलेक्शन आहे क्लास 1 इन गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक टीचर सर्व्हिसेस ग्रुप ए. बट अनफॉर्च्युनेटली आमची केस पेंडिंग आहे कोर्टामध्ये, सो दॅट इज वाय वी आर ऑन वेटिंग. And so I made my career in this field. So that is my introduction. I have qualified PSI main examination 4 times. I appeared for physical 4 times. So I know what is the exact approach. Approach काय असं मला माहिती आहे. मी तेवढे एक्झाम दिलेले आहेत. माझे एकदम म्हणजे आपल्या बाकीच्या एकदम एसटी असेल 2020ची 1-2 मार्काने मिसने गेलेली आहे. पण त्याच्यानंतर मला असं वाटलं की आय एम हॅपी इन दिस फील्ड, सो आय विल वर्क, आय विल कंटिन्यू इन दिस फील्ड ओनली, अँड आय एम व्हेरी मच हॅपी. मला आनंद आहे, मी या क्षेत्रामध्ये काम करतोय. ही झाली माझी थोडक्यामध्ये ओळख. हा जो कोर्स आहे दॅट इज मराठी लँग्वेज. मराठी हा सब्जेक्ट मी इंग्लिश मीडियम मध्ये एका मोठ्या संस्थेमध्ये, नाव नाही घेत मी, त्या संस्थेमध्ये 2018 पासून शिकवतोय. म्हणजे 18, 19, 20, 21, 22ला मी बंद केलं शिकवायचं मराठी तिकडं. तर मी तिकडे शिकवत होतो बिकॉज इंग्लिश मीडियम बॅकग्राऊंड होतं आणि दो स्टुडंट्स वर नॉट अंडरस्टँडिंग मराठी ॲट ऑल, राईट. सो आय यूज टू टीच मराठी ॲज वेल देअर, इंग्लिश मराठी बोथ, राईट. सो आय नो व्हॉट इज एक्झॅक्ट प्रॉब्लेम. आणि आमच्या बॅचला खूप मुलं असायची, म्हणजे 100, शेकडो, 150, 200 अशी मुलं असायची. तर यू डोंट वरी अबाउट दिस, की आपण सगळ्या गोष्टी चांगल्याच घेणार आहेत. बट बिफोर वी स्टार्ट, लेट मी टेल यू द इम्पॉर्टन्स ऑफ मराठी लँग्वेज. मराठी भाषेचं महत्व थोडक्यात सांगतो. मराठी लँग्वेज इज इम्पॉर्टंट फॉर ऑल एक्झामिनेशन्स अँड इट इज कंपल्सरी. म्हणजे इंग्लिशचे जर तुम्ही पेपर पाहिला, भाषा पेपर or any MPSC preliminary examination or main examination, one question will be given, and again you will have English translation of that sentence, right, or Marathi translation. तर क्वेश्चन्स दोन भाषेमध्ये दिले जातात, राईट. मराठी क्वेश्चन दिला जाईल आणि त्याच्या खाली इंग्लिश, राईट. म्हणजे इट इज अ काइंड ऑफ अ कन्व्हिनियंट वे फॉर बोथ द मीडियम स्टुडंट्स. इंग्लिश मिडियम असू द्या, मराठी मिडियम, दोघांना ते सारखं वाटतं, सोपं वाटतं. का? कारण प्रत्येक प्रश्न त्यांनी मराठी मध्ये दिलाय आणि खाली इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट केलाय. वाय? Because if there is someone who is from English medium background, that person will be able to find it convenient for him or her. So that is the main purpose, Marathi and English. But language paper is the only thing where we don't find any kind of translation. म्हणजे इंग्लिशचा पेपर हा इंग्लिश मध्ये असेल अँड मराठी विल बी इन मराठी, यू विल नॉट फाइंड एनी काइंड ऑफ ट्रान्सलेशन बिलो दॅट सेंटेन्स, राईट. मराठीमध्ये एकूण वर्ण किती आहेत, सो हाऊ मेनी वर्णाज आर देन इन मराठी, सच काइंड ऑफ सेंटेन्स विल नॉट बी देयर. So you need to understand the meaning of that sentence. So that is why we are going to miss. I have made PPTs that is in Marathi because you are not going to have it in English. But the concept जे असेल ते मी मराठीमध्ये पण सांगणार, तुम्हाला इंग्लिशमध्ये पण सांगणार, दोन्ही मध्ये समजून सांगणार. तोपर्यंत सांगणार जोपर्यंत तुम्हाला समजत नाही. ठीक आहे, अशा प्रकारे आपण डिझाईन करतोय. काय काय म्हटलं मी. सो मराठी इम्पॉर्टंट फॉर कंबाईन ग्रुप बी अँड सी एक्झामिनेशन. 50 क्वेश्चन्स विल बी देअर. मेन्सचा पेपर जो लँग्वेज पेपर असतो, 50 क्वेश्चन्स मराठी, 50 क्वेश्चन्स इंग्लिश. Unless and until you qualify main examination, sorry, language paper, you won't be able to make good score in main examination, आणि तर तुम्हाला पास होता येत नाही. हे झालं एमपीएससी बद्दल. इफ यू आर थिंकिंग अबाउट ग्रुप ए एक्झामिनेशन, दॅट इज क्लास 1, दिस इज गोइंग टू द लास्ट एक्झाम, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मधली. त्याच्यामध्ये अगेन मराठी पेपर इज देअर, लँग्वेज पेपर. 50 क्वेश्चन्स ऑब्जेक्टिव्ह, 50 क्वेश्चन डिस्क्रिप्टिव्ह, राईट. आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये राहणार आहे. तर हे झालं या दोन परीक्षांच्या बद्दल. इफ यू आर प्रिपेरिंग फॉर टेट एक्झामिनेशन, इफ यू आर प्रिपेरिंग फॉर सिव्हिल सर्व्हिसेस, राईट, ऑदर समाज कल्याण परीक्षा, तलाठी, ग्रामसेवक, or any group C examination, in all examination मराठी कॅरीज 25% वेटेज. म्हणजे जर मला कोणी विचारलंय, सर आय वॉन्ट टू गेट अ पोस्ट इन अ सिंगल इयर, व्हॉट शुड आय डू, तर मी असं म्हणेल, जस्ट वर्क ऑन 2 सब्जेक्ट्स, मराठी, इंग्लिश, बिकॉज 25, 25, 50% वेटेज, मॅथ्स, रिझनिंग 25, अँड युअर वर्क इज डन. येस, यू कॅन पुट युअर क्वेश्चन चॅट बॉक्स. हा, चॅट बॉक्स मध्ये तुम्ही तुमचं क्वेश्चन विचारू शकता. एनीबडी हॅज गॉट एनी काइंड ऑफ डाऊट. And this lecture is being recorded. Same kind of lecture will be provided to you, right, in case if you are going to miss this session. So त्याचा तुम्हाला फायदा झाला पाहिजे, कारण if you are going to miss this session, next lecture is going to be completely unknown. पुढचं लेक्चर वेगळं सापडतं.
and there is a kind of link between two subject sections sessions that we are going to have. म्हणजे unless and until you understand वर्ण विचार you will not be able to understand शब्द विचार. म्हणजे वर्ण म्हणजेच काय हे नाही कळलं, शब्द नाही कळणार. शब्द नाही कळला, you won't understand what does it mean by अक्षर, राईट. सो वर्ण शब्द अक्षर, राईट. सॉरी, वर्ण अक्षर शब्द त्याच्यानंतर तयार होतं ते अक्षब्दांपासून वाक्य, अशा प्रकारे रचना आहे. त्याच्यामुळे जर एखादं लेक्चर तुमचं मिस झालं तर यू विल गेट ऍक्सेस टू ऑफ दिस लेक्चर, सगळ्यांचं मिळणार आहे. म्हणजे you will get all these subjects, okay, all these lectures in recorded form, and all those lectures will be uploaded on the same day on our app, that is Surjan Prabodhini. Okay, so ते तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यासाठी you need not to worry at all, तुम्हाला दोन्हींचा ऍक्सेस असेल. but the benefit of attending live session is that you are active in the learning process, and secondly if you find any kind of doubt you can directly reach to us. तुम्ही डायरेक्ट तुमचा you can put your doubt in a chat box and I'll revert to that. ठीक आहे. So that is the benefit of attending live lecture. आणि मी सांगितलं why recorded lecture will be provided. Sometime it happens because of emergency work you could not attend a session. Next day you attend it and you find it completely new and illogical to understand. So why does it happen? Because you missed the first earlier session. So in order to overcome that problem, we are going to provide you recorded lectures, access of that particular lecture. Not particular lecture, all course will be in recorded form. It will be valid for 1 year. एक वर्षाची व्हॅलिडिटी असेल, and same lecture you can watch for 3 times. Is it clear? Any doubt from your side regarding this? So shall I start with the topic now? Is it okay? सगळ्यांना समजलं काय म्हणायचंय मला ते? Okay, very good. Now let me share my screen with you. So in short, what we have seen, what is the importance of Marathi language in all exams? Okay, I hope it's visible. Is it visible? Screen दिसते सगळ्यांना? Is it visible? Yes. See, I will be speaking in both the languages. म्हणजे सेम कॉन्सेप्ट आय एम गोइंग टू क्लिअर इन बोथ द लँग्वेजेस. मराठीत सांगेल, इंग्लिश मध्ये सांगेल तुम्हाला. कारण एक लक्षात ठेवा, यू पीपल आर नॉट गोइंग टू हॅव ट्रान्सलेशन ऑफ मराठी क्वेश्चन इन एक्झाम. So you don't expect me to write that concept in English because it is not needed. I'm going to explain it in English. पण तुम्हाला त्याचं ट्रान्सलेशन मिळणार नाही पोरांनो. मराठीचा क्वेश्चन मराठीमध्ये असेल, इंग्लिशचा क्वेश्चन इंग्लिशमध्ये असेल. ओके, सो संपूर्ण मराठी आणि व्याकरण, मराठी व्याकरण व शब्दसंग्रह. सो नाव व्याकरण मीन्स व्हॉट? ग्रामर, राईट. ग्रामर म्हणजेच काय, ज्याला आपण म्हणतो एखाद्या भाषेचं व्याकरण, मराठीमध्ये त्याला व्याकरण म्हणतात. And the next one is Shabda Sangrah. Shabda Sangrah means what? English vocabulary. Same way we have got Marathi vocabulary, right? And if you are going to have 50 questions based on it, 50 पैकी you will have more than 27 questions based on Marathi grammar. मराठी ग्रामर 50 प्रश्न असतील आणि बाकीचे 21 प्रश्न नाही म्हटलं तरी शब्दसंग्रहावर असतील 20 questions on English vocab. And one passage will be given, that is reading comprehension. एक reading comprehension एक passage दिला जाईल. The passage and 5 questions will be there. Below that, you are going to read that passage, understand it, and you are going to answer to those questions. Is that clear? Okay. Any doubt about this so far? Clear as clear, mana. Shall we move to the next one? Okay. So now let me ask you a simple question. एक साधा प्रश्न विचारतो तुम्हाला. Why Marathi is called our मातृभाषा? मराठीला मातृभाषा का म्हटलं जातं? आपली पितृभाषा कोणती आहे? तुम्हाला कोणी विचारलं काय तुमची मातृभाषा मराठी आहे? व्हॉट इज युअर पितृभाषा? मातृभाषा इज मराठी, नो? येस, एक्झॅक्टली. मराठी आपली काय आहे? मराठी इज आवर मातृभाषा. मातृ मीन्स मा, मा मीन्स मदर. सो द लँग्वेज दॅट इज स्पोकन बाय आवर मदर, दॅट इज आवर मदर टंग. ते आपली मातृभाषा असते. आर यू गेटिंग माय पॉइंट? बट वी डोंट हॅव एनी सच लँग्वेज कॉल्ड पितृभाषा. पप्पाची किंवा बापाची भाषा कोणती अशी नसते. थोडक्यामध्ये काय, ऍज अ चाइल्ड आर मेन अँड द फर्स्ट कॉन्व्हर्सेशन इज गोइंग टू विथ आवर मॉम. म्हणजे आई जी भाषा बोलते, वट एव्हर लँग्वेज दॅट माय मदर इज गोइंग टू स्पीक, आय एम गोइंग टू अडॉप्ट दॅट लँग्वेज नॅचरली अँड आय एम गोइंग टू स्पीक इट. दॅट बिकम्स माय मातृभाषा, राईट? बट as this is a Maharashtra and we live in a democratic country, there are many people from different languages living in Maharashtra. So it is possible that their matrubhasha can be different. म्हणजे महाराष्ट्रामध्ये
वेगळ्या काही लोक नॉर्थचे असतील, देर कॅन बी समवन फ्रॉम साऊथ इंडिया, दे आर लिव्हिंग इन महाराष्ट्र, बट मराठी इज आर राजभाषा. Yes, yes, this lecture is recorded. Deshmukh, this lecture is being recorded. It will be shared, don't worry. Okay. तर मी असं म्हटलं की मराठी इज आर राजभाषा. ओके, कॅन यू टेल मी, इज हिंदी इज आर नॅशनल लँग्वेज? इज हिंदी आर नॅशनल लँग्वेज? हाऊ मेनी ऑफ यू नो? हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे का रे पोरांनो? येस. विच वन इज आर नॅशनल लँग्वेज? वी डोंट हॅव एनी नॅशनल लँग्वेज. आपली कोणतीही राष्ट्रभाषा नाहीये. इट्स नायदर मराठी, नायदर हिंदी और इंग्लिश, नॉर इंग्लिश. म्हणजे हिंदी पण नाही आणि इंग्लिश पण नाही. इट्स अन ऑफिशियल लँग्वेज. हिंदी इज अन ऑफिशियल लँग्वेज, इंग्लिश इज अन ऑफिशियल लँग्वेज. म्हणजे या दोन्ही सुद्धा ऑफिशियल भाषा आहेत. आणि याचं कामकाज, इफ यू फाइंड एनी वर्डिक्ट गिवन बाय सुप्रीम कोर्ट, दॅट इज आयदर इन इंग्लिश और इन हिंदी, मोस्टली इन इंग्लिश, बिकॉज साउथ इंडियन्स आर completely in opposition of what declaring Hindi language as a national language. So in 1965, when Lal Bahadur Shastri was the Prime Minister of India, so there was a rebel in South India that why should we accept Hindi as our national language, because we don't speak Hindi. तुम्ही साऊथ इंडियाला कधी गेला and if you are speaking Hindi na, they will not talk to you. They say either speak in our language or speak in Marathi. So that is why Hindi is not our national language. but Marathi is our Rajabhasha. So Maharashtraमध्ये, if you are going to work as a civil servant, as an officer or an employee, you should be able to speak in Marathi. You should be able to understand the content or document that is written in Marathi. मराठीमध्ये जे दिले ते तुम्हाला समजलं पाहिजे, म्हणून ते कंपल्सरी भाषा आहे. इट इज नॉट ऑप्शनल, इट्स कंपल्सरी. आर यू गेटिंग माय पॉइंट? तरी लक्षात ठेवा, कंपल्सरी भाषा असल्यामुळे काय होतं की फॉर ऑल एक्झामिनेशन इट इज कंपल्सरी. अँड त्याचं वेटेज खूप जास्त आहे, 50 गुण आहेत. बघा मी काय सांगतो नीट ऐका. इफ यू आर गोइंग टू अपियर फॉर एमपीएससी प्री, पास झाला तुम्ही पूर्व परीक्षा, it means you are already good at history, geography, polity, economic science, current science and tech, maths, reasoning. You have done everything. That is why you could clear that pre-exam. म्हणजे सगळे विषय चांगले असल्यामुळे तुम्ही ते प्री पास झाला. बट वेन यू आर गोइंग टू फेस मेन एक्झामिनेशन, नो, सो दॅट टाइम अगेन सेकंड पेपर, नो, सेकंड पेपर अगेन, that is GS paper. GS means history, geography, polity, economics, all these subjects are going to be there. सो सेकंड लँग्वेजची प्रिपरेशन करायची तुम्हाला गरज पडत नाही, बिकॉज यू आर ऑलरेडी प्रूव्ड युअर सेल्फ. दॅट इज वाय यू आर फेसिंग दिस मेन एक्झाम. सो मोस्ट ऑफ द स्टुडंट्स हू are disqualified or who don't pass this main examination, the main reason is that they are not good at language paper. If you are from a Marathi background, English is problem for you. If you are from English medium background, Marathi is problem for you. म्हणून त्याच्यामध्ये तुम्ही यू शुड बी गुड ॲट बोथ साइड्स, म्हणजे दोन्ही तुम्ही साईडला चांगलं असलं पाहिजे. आणि एक फन फॅक्टर सांगतो तुम्हाला मी, इफ तुम्ही जर पाहिलं असेल तर बोथ द लँग्वेजेस आर सेम. सर हाऊ लँग्वेजेस कॅन बी सेम? येस, द ग्रामर दॅट वी आर गोइंग टू हॅव इट सेम. So any student who is good, who has studied English grammar, he will find Marathi grammar very much easy to understand unless and until he understand the concept. फक्त कन्सेप्ट समजली ना, तुम्हाला ती भाषा सोपी वाटायला लागते. तर मी असं म्हणेल, तुम्हाला अजिबात काळजी करायची गरज नाही. सगळे सब्जेक्ट सेम राहणार, सॉरी, सगळे टॉपिक सेम राहणार आहेत. ऑल टॉपिक्स आर गोइंग टू सेम, बट देर आर एक्सेप्शन्स ॲज वेल. मग एक्सेप्शन्स कोणते कोणते मी तुम्हाला दाखवतोय. लेट मी शेअर माय स्क्रीन विथ यू. नेक्स्ट स्क्रीन, लेट्स गो टू द नेक्स्ट पेज. ओके, इज इट विजिबल टू एव्हरीवन? येस असेल येस म्हणा, नो असेल नो म्हणा. येस. दिसते का सगळ्यांना स्क्रीन? दिसते? हे टोटल टॉपिक्स आहेत तुमचे सगळे, सगळे टॉपिक्स आहेत तुमचे आता. सॉरी, बघा, घटक, देर आर 3 कॉलम्स, 3 कॉलम्स बनवलेत मी. राईट. आणि प्रत्येक कॉलम मध्ये तुम्हाला मी एक 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 नाव दिलेलं आहे बघा. ओके, लेट मी हायलाइट इट. आय विल यूज दिस रेड पॅटर्न. दॅट इज भाषेचं स्वरूप. इट्स मीन्स नेचर ऑफ लँग्वेज. आय एम जस्ट ट्राइंग टू एक्सप्लेन द सेम कॉन्सेप्ट इन इंग्लिश. मी फक्त सांगतोय भाषेचं स्वरूप. वर्णविचार म्हणजेच काय? व्हॉट डज इट मीन बाय वर्णविचार?
जसं इंग्लिश लँग्वेज मध्ये देर आर 26 अल्फाबेट्स, राईट? नो, 26 अल्फाबेट्स आर देर, अँड विथ द हेल्प ऑफ अल्फाबेट्स वी मेक अ वर्ड. सेम वे इंग्लिश लँग्वेज मध्ये मराठी लँग्वेज मध्ये देर आर वर्ण असतात वेगवेगळे. वर्ण म्हणजेच काय ते आपण पाहणार आहे, कारण याच्यावर क्वेश्चन्स असतात खूप सारे. नेक्स्ट वन इज जोडाक्षरे. आता शब्द चुकलाय शब्द, इट्स रॉंग, लिहिताना चुकलाय. जोडाक्षरे म्हणजेच काय, राईट? सपोज मी आता समजा हा शब्द लिहिलाय, वाक्य पृथक्करण. दिस इज द वर्ड. इन दिस वर्ड आय फाइंड दिस काइंड ऑफ जॉईंट ओव्हर हिअर. सो दिस इज कॉल्ड जोड शब्द. याला जोड शब्द म्हणतात. बट सच काइंड ऑफ जोड शब्द वी डोंट फाइंड इन इंग्लिश. सो दिस इज समथिंग न्यू अँड यू नीड टू अंडरस्टँड. शब्द विचार मीन्स व्हॉट, हाऊ वर्ड इज मेड. आता माझं नाव सचिन मेमाने, पण मी जर म्हटलं नच्चीस नेमाने, चालेल का? नाही चालणार. सो आय नीड टू अरेंज पर्टिक्युलर letters in a particular order only, then only that word become a meaningful. That is called shabda. That is shabda. Shabda means word. How that word is formed. Next one is sandhi. Sandhi म्हणजे I'm going to make one word out of two words. म्हणजे दोन शब्दांचा एक शब्द तयार करायचा. Then that is called स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. Different types of sandhis are there. Now you don't worry about this. I'm just going to do this like this because this topic, whatever cross, wherever you find cross, जिथे तुम्हाला क्रॉस दिसतोय ना असा, इट मीन्स दिस सेक्शन यू डोंट हॅव इन इंग्लिश लँग्वेज अँड वी नीड टू पुट एक्स्ट्रा एफर्ट देर. म्हणजे तुम्हाला तिथं तो सापडणार नाही आणि तुम्हाला मराठीच्या मुलांना काही प्रॉब्लेम नाही. जसं मी तुम्हाला म्हटलं की आपण हे दोन्ही भाषेमध्ये चालवणार आहे. आय विल बी टीचिंग इन बोथ द लँग्वेजेस. बट माइंड इट, लिसन टू मी केअरफुली. My dear friends, you people will not have translation of it. You people will not have translation means what? Any kind of translation will not be given. मराठी क्वेश्चन दिला जाईल की खालील वाक्यातील कर्ता ओळखा, राईट? सो सचिन, राईट, आंबा खातो, वरील पैकी नाही. That kind of sentence will not be like this. Find out the subject from the given sentence. Sachin, Amba, none of the above. So translation will not be there. If translation will not be there, don't study the material which is in English language. Read English, Marathi only, but understand the concept in English language. Because this exam is going to be objective. ही परीक्षा ऑब्जेक्ट मध्ये पोरांनी, बरोबर का नाही? मराठी असू द्या, इंग्लिश असू द्या, ऑब्जेक्टिव्ह आहे. So nobody is going to ask you why did you select this particular option as the correct one and this is not as an correct one. What you need to do, you just need to find out the correct option. त्याचबरोबर आपण आपल्या क्लासमध्ये सगळे क्वेश्चन पेपर घेणार आहेत. वी आर गोइंग टू कव्हर ऑल दी क्वेश्चन पेपर्स 2023, 22, 21, 20, 19, 18. Last 6 years क्वेश्चन पेपर्स विल बी डिस्कस्ड. पण ते कधी, आता लगेच नाही. कधी घ्यायचं सांगा मला? 20% पार्ट कव्हर झाला तर एक क्वेश्चन पेपर. कारण if you are new and you directly go to the question paper, you find it very much difficult because you are new, you are completely unknown to this terminology, right? तर आपण क्वेश्चन पेपर 6 years चे घेणार आहेत मागचे, म्हणजे इंग्लिशचे असू द्या, मराठीचे असू द्या, दोन्ही भाषेचे. द नेक्स्ट वन इज नाम. So नाम means what? Noun. So this word everybody knows. Same kind of topic is in Marathi. Same kind of subtopics are in English. Same. So need not to worry at all. लिंग विचार. सो दॅट इज कॉल्ड जेंडर सिस्टम इन इंग्लिश लँग्वेज, ज्याला आपण म्हणतो मॅस्क्युलिन, फेमिनिन आणि न्यूटर जेंडर. सेम इज पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी. वचन विचार, इट मीन्स बॉय बिकम बॉईज, राईट? बॉय बिकम्स बॉईज. दॅट इज कॉल्ड प्लुरल फॉर्म. सो वचन मीन्स वॉट? इट कॅन बी एक वचन, इट कॅन बी अनेक वचन. हे वचन म्हणजे ते वचन नाही, वचन ही मेरा शासन, तसलं वचन नाहीये. वचन मीन्स सिंग्युलर, प्लुरल. तो हाऊ टू मेक प्लुरल फॉर्म ऑफ पर्टिक्युलर वर्ड. आता दासी, दासी म्हणजे काय? मोठ्या राजवाड्यामध्ये लोक दासी म्हणून काम करायचे. दासीचा प्लुरल फॉर्म काय? तर दास्या होत नाही, दासी तर दासीच राहतं. उंदीर पता आहे? उंदीर, उंदीर माहिती आहे सगळ्यांना. उंदीरचा प्लुरल फॉर्म काय होतं रे पोरण? व्हॉट इज द प्लुरल फॉर्म ऑफ उंदीर? कॅन एनीबडी टेल मी? उंदीरचा प्लुरल फॉर्म काय असतो? येस, रोहन, रोहन सर सांगू शकता? उंदीरचं काय होतं? उंदर, उंदरे. इट रिमेन्स सेम. उंदीर, उंदीर. देर इज अ उंदीर इन माय हाऊस अँड देर आर 4 उंदीर्स, नाही उंदीरच. इट रिमेन्स सेम. करेक्ट प्रियंका. उंदीरचं उंदीरच राहतं.
उंदरे होत नाही, ते आपण बोलतो आमच्या घरात खूप जास्त उंदरं झालेत बरं का. उंदर वर्ड डज नॉट एक्झिस्ट इन मराठी. उंदीर रिमेन्स उंदीर. सो सच काइंड ऑफ क्वेश्चन्स दॅट दे आर गोइंग टू आस्क, राईट. तो ते आपण पाहणार आहे. नेक्स्ट वन इज विभक्ती विचार. विभक्ती म्हणजेच काय, ज्याला आपण इंग्लिशमध्ये केस सिस्टीम म्हणतो. सो सेम काइंड ऑफ टॉपिक युअर इंग्लिश लँग्वेज. द नेक्स्ट वन सामान्य रूप. हे तुम्हाला नाहीये, सामान्य रूप काय प्रकार नंतर सांगेन. प्रोनाउन दॅट इज कॉल्ड सर्वनाम. अगेन सेम टॉपिक, प्रोनाउन यू हॅव इन इंग्लिश लँग्वेज. क्रियापद विचार. क्रियापद मीन्स व्हॉट. क्रियापद मीन्स व्हॉट. आता जे इंग्लिशच्या बॅचला होते माझ्याकडे त्यांना माहिती आहे क्रियापद म्हणजे काय. क्रियापद मीन्स अ काइंड ऑफ अ वर्ड that I'm using to indicate an action, state of being or position and completes the meaning of sentence. तो क्रियापदाचे प्रकार कोणते, व्हॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ वर्ब, व्हॉट डज इट मीन बाय वर्ब, अँड एमपीएससी स्टार्टेड आस्किंग क्वेश्चन्स ऑन कॉन्सेप्ट बेस्ड. हे क्रियापद म्हणजेच काय. तर क्रिया दर्शवणारा शब्द, राईट. सेकंड वन विल बी अवस्था दर्शवणारा शब्द. थर्ड वन विल बी मालकी दर्शवणारा शब्द. आणि वर असेल की ऑल अबव. तो ऑल अबव आर करेक्ट. वी पीपल एज अ स्टुडंट रिमेंबर येस एनी वर्ड दॅट यूज टू इंडिकेट ऍक्शन. ऍक्शन मतलब क्रिया दर्शवणारा शब्द. इट इज इनकम्प्लीट, इट्स नॉट अ कंप्लीट डेफिनेशन. गेटिंग माय पॉइंट. नेक्स्ट वन इज क्रिया विशेषण. एडवर्ब टॉपिक सेम दैट यू आर गोइंग टू हैव. ये तो पता है सबको क्रिया विशेषण म्हणजेच काय. नेक्स्ट वन शब्दयोगी अव्यय. डज एनीबडी नो व्हॉट डज इट मीन बाय शब्दयोगी अव्यय. काय म्हणतात मराठीमध्ये याला, कोण सांगेल मला. व्हॉट इज शब्दयोगी अव्यय. येस, इंग्लिश मध्ये आहे का याचा टॉपिक. येस, कोण सांगेल. व्हेरी गुड. शब्दयोगी अव्यय. Yes, do we have this part of speech in English language? This is my simple question. Hmm? Yes, Rohan, you can put your question answer in a chat box. शब्द योगी जोडणे, that is called preposition. It's called preposition. मग preposition माहिती आहेत ना आपल्याला. On, above, under, over, through, beyond, besides, etc. There are many prepositions. So prepositions are there. राईट. त्याला शब्दयोगी अव्यय म्हणतात. सो दिस टॉपिक इज सेम इन इंडिया टू स्टडी डिफरंटली. मीन्स सेम टॉपिक यू कॅन स्टडी अँड यू कॅन रिलेट द सेम टॉपिक इन विथ मराठी टॉपिक, इंग्लिश टॉपिक. उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय म्हणजेच काय. उभयान्वयी म्हणजे द वर्ड दॅट आय एम गोइंग टू यूज टू कनेक्ट टू सेंटेन्सेस. दॅट इज कॉल्ड कंजंक्शन इन इंग्लिश लँग्वेज. तो अगेन पार्ट ऑफ स्पीच तर सेमच राहणार. 8 शब्दाच्या जाती तिकडे पण आहे, तिकडे पण 8च राहणार. सो 8 parts of speech doesn't matter which language are you studying. लेट इट बी मराठी असू द्या, हिंदी असू द्या, इंग्लिश असू द्या, उर्दू असू द्या, 8च शब्दांच्या जाती राहणार. राईट. केवल प्रयोग अव्यय. व्हॉट इज केवल प्रयोग अव्यय. आय नो दॅट यू पीपल आर लिस्निंग टू ऑल दिस वर्ड एट द फर्स्ट टाइम इन युअर लाईफ. सो आय एम गोइंग टू, मी तुम्हाला बरेच जे मराठी मीडियमचे मुलं आहेत त्यांना सगळ्यांना सांगतो, सॉरी इंग्लिश मीडियमचे. मराठी मीडियमच्या मुलांना पण हे शब्द नवीन आहेत. जर तुम्हाला असं वाटतं की मराठी मीडियमची मुलं जे असतात, की मराठी मीडियमचे सध्या आता काही मुलं असतील कि उनको सब पता होता है, दैट इज नॉट द केस. उभयान्वयी अव्यय, दिस वर्ड दे हैव स्टडीड और they have read when they were in 8th standard. They just know, yes, something was like that उभयान्वयी अव्यय. Beyond that, they don't know anything. So you all people are at equal level, right? मराठी मीडियमच्या मुलांना किती लोकांना वाटतं की इफ आय एम फ्रॉम इंग्लिश मीडियम बॅकग्राऊंड, इंग्लिश मीडियमला मुलांना वाटतं की मराठी मीडियम स्टुडंट्स आर बेनिफिटेड बिकॉज दे आर गुड इन मराठी. माय डिअर फ्रेंड्स, सेम मराठी स्टुडंट मीडियम स्टुडंट्स फील, त्यांना वाटतं की इंग्लिश मीडियमच्या मुलांना जास्त फायदा मिळतोय. दे स्कोर गुड मार्क्स इन इंग्लिश लँग्वेज. वी कांट. सो एमपीएससी इज व्हेरी न्यूट्रल. एमपीएससी इज नॉट एट ऑल बायस्ड. यू ऑल पीपल आर एट इक्वल लेवल. सो यू नीड टू अंडरस्टँड दिस. आणि असं सांगायचं, मग काही लोक म्हणतात की एमपीएससी अवघड आहे. नो, वाय, बिकॉज मराठी इज देअर अँड मराठी इज कंपल्सरी सब्जेक्ट. तुम्हाला सोडवायचंच नाही ना काही. यू आर नॉट सपोज टू राईट एनिथिंग. You are just going to find out the correct option out of 4. It needs a strategy. You need to buy a book. Did I talk about a book in today's session? मी पुस्तकाबद्दल बोललो का रे पोरांनो. लेट मी शो यू दॅट बुक. दिसतंय बुक सगळ्यांना. येस, इज इट विजिबल. हे मराठीचं मोरा वाळंबे सरांचं बुक. सुगम मराठी व्याकरण व लेखन. सुगम मराठी व्याकरण व लेखन, मोरा वाळंबे. मोरा वाळंबे. This book
इज नोन ॲज द बायबल ऑफ मराठी. एवढं बुक करा, चांगलं बस झालं, याच्या पलीकडचं काय येत नाही. येते लक्षात? यू जस्ट नीड टू डू दिस. पुढे बघा, मी म्हटलं प्रयोग. प्रयोग म्हणजेच काय? ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, आठवतंय का? डू यू रिमेंबर ऍक्टिव्ह पॅसिव्ह? येस. ऍक्टिव्ह पॅसिव्ह झाले का तुम्हाला इंग्लिश मध्ये? Yes, yes or no? Active, passive. If I am teaching you this subject is being talked to you by me, right? Yes, same time kind of topic is there. Same topic आहे. ऍक्टिव्ह पॅसिव्हला सेम प्रयोग म्हणतो आपण. मग कर्तरी प्रयोग म्हणजेच काय, कर्मणी प्रयोग म्हणजेच काय. आता हे तुम्हाला प्रयोग म्हणजे पॅसिव्ह कळलं, बट यू फाइंड व्हॉट इज कर्तरी प्रयोग, व्हॉट इज कर्तरी, व्हॉट इज दिस वर्ड कॉल्ड कर्तरी, व्हॉट इज कर्मणी, व्हॉट इज भावे. हा, सो कर्मक भावे, अकर्मक भावे. सो एक टर्मिनो जे वर्ड्स आहेत ना, दीज आर कम्प्लिटली अननोन वर्ड्स, अँड बिकॉज ऑफ दीज वर्ड्स यू पीपल फाइंड इट डिफिकल्ट टू अंडरस्टँड. सो अगेन, same topic we have. This is again topic I'm going to make cross over here because we don't find this topic in Marathi, sorry, English. म्हणजे हा जो टॉपिक आहे ना, समास, तो तुम्हाला इंग्रजी भाषेमध्ये सापडत नाही. हा तुम्हाला फक्त मराठीमध्ये सापडतो. समास. म्हणजे द्वंद्व समास, बहुव्रीही समास, अव्ययीभाव समास, काय प्रकारे. आता द्वंद्व समास, नाव आय एम फ्रॉम मराठी मीडियम बॅकग्राउंड, राईट. When I was preparing for MPSC exam, I was preparing for main examination. So that time I found this word completely new. बहुव्रीही समास. नीलकंठ, निळा आहे कंठ ज्याचा, असा तो कोण शंकर. द्वंद्व समास. सो द्वंद्व, बहुव्रीही, अव्ययीभाव, these words were completely new for me, though I were from मराठी मीडियम बॅकग्राउंड. तर असं समजूच नका की मराठी मीडियमच्या मुलांना फायदा मिळतो. आता मराठी मीडियमची काही मुलं क्लासमध्ये आहेत, मुलांना तुम्हाला माहिती आहे का रे बहुव्रीही समास म्हणजे काय? आणि म्हणून नाही नाही, यू पीपल आर मराठी अँड यू शुड नो ऑल दीज वर्ड टर्मिनॉलॉजी. इट्स अ काय व्हॉट काइंड ऑफ मराठी पर्सन यू आर. तुम्ही म्हणता सर मराठी भाषा बोलणं वेगळं आणि मराठीचं व्याकरण समजणं वेगळं. बिकॉज व्याकरण इज डिफरंट पार्ट अँड एमपीएससी वॉन्ट्स टू डू गुड इन दॅट ग्रामर ओनली. सो वी नीड टू अंडरस्टँड व्हॉट इज दॅट. ठीक आहे. पुढे बघा, शब्दसिद्धी. शब्दसिद्धी. मी एक प्रश्न विचारतो, हॅव यू हर्ड दिस वर्ड भाकर? भाकरी, भाकरी शब्द माहिती आहे तुम्हाला? ज्वारीची भाकरी असते, बाजरीची भाकरी असते. येस ऑर नो? खाल्ली का भाकरी? आपण खातो ना. कॅन यू टेल मी, मराठी वर्ड आहे का हा भाकरी? इज इट अ मराठी वर्ड? म्हणजे मराठी माणूस भाकरी खातो, सगळेच लोक भाकरी खातात, ज्वारीची खातात, बाजरी खातात. माय क्वेश्चन इज दॅट भाकरी वर्ड, इज इट अ रियल मराठी वर्ड ऑर? इट्स नॉट मराठी वर्ड, इट्स अ कानडी वर्ड. बटाटा, पोटॅटो, इट्स अ पोर्तुगीज वर्ड. तंबाखू खातात ना आपल्या महाराष्ट्रातली बरीच लोक, तंबाखू पता आहे? गाय छाप. तंबाखू इज अगेन पोर्तुगीज वर्ड. सो वाय मराठी लँग्वेज हॅव डिफरंट वर्ड्स फ्रॉम अदर लँग्वेजेस? म्हणजे मराठी भाषेमधून मध्ये जे वेगवेगळे शब्द आहेत, बिकॉज आपण एक असं संस्कृती आहे, वी आर लिव्हिंग इन अ कंट्री विच वॉज रूल्ड बाय मेनी रूलर्स. थाउजंड ऑफ, हजारो वर्षापासून आपल्याकडे आक्रमण झालीत नॉर्थ मधून, राईट. आणि ते आपल्या कल्चरमध्ये आले, पोर्तुगीज आले, दे लिव्ड इन गोवा, आणि गोवा मध्ये महाराष्ट्राच्या जवळ आहे, राईट. ब्रिटिशर्स आले. तो मराठी लँग्वेज बाकीच्या लँग्वेजेसने अफेक्ट होते. इट गेट अफेक्टेड, इट गेट इन्फ्लुएन्स्ड, नॉट अफेक्टेड, इन्फ्लुएन्स्ड विथ अदर लँग्वेजेस. लेट इट बी कानडा, कन्नड असेल, तमिळनाडू असेल, पोर्तुगीज असेल, गुजराती असेल, दादर असेल, घी असेल, शेट वर्ड असेल, हे गुजराती वर्ड आहेत. हिंदी वर्ड मधून काही शब्द येतात. सो मराठी लँग्वेज मध्ये व्हॉट एव्हर वर्ड्स दॅट यू पीपल आर युझिंग ना, यू पीपल डोंट नो दॅट दे आर नॉट मराठी वर्ड्स. It can be Arabic, it can be Farsi, it can be Urdu, it can be Portuguese, it can be Kannadi, it can be Tamil, it can be Telugu, it can be word. It has its origin in that language. But you people are saying it's Marathi word. My dear friends, they are not Marathi words. They become a part of Marathi. So you need to understand what does it mean as Shabda Siddhi. शब्द कसा सिद्ध झाला? सिद्ध म्हणजे how that word become became prevalent in this Marathi language. That is called शब्द सिद्धी. मग असे तुम्हाला विचारतात की एक एक्झाम्पल द्यायला विचारतात की खालीलपैकी कोणता देशी शब्द आहे? दगड, धोंडा, चिमणी, डोळा, हे देशी शब्द आहेत. मग तद्भव शब्द म्हणजे काय? तत्सम शब्द म्हणजेच काय? अभ्यस्त शब्द म्हणजेच काय? हे सगळे वर्ड जे तुम्ही बोलतोय ना, ते तुम्हाला नवीन आहेत. येस ऑर नो? आर दे ऑल न्यू वर्ड्स? तत्सम, तद्भव, अभ्यस्त, राईट. देशी, विदेशी,
Arabi, Farsi, all these are words that we find them in Marathi language. But they have got different origin. तो याच्यामध्ये क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. नेक्स्ट वन इज वाक्य पृथक्करण. पृथक्करण म्हणजे काय? सेंटेन्स को तोडा जाएगा, वाक्याला तोडलं जाईल. आणि तुम्हाला विचारतील आयडेंटिफाय व्हॉट इज उद्देश. आता उद्देश म्हणजे आपलं वाटतं पर्पज, इथं उद्देश म्हणजे करता, उद्देश म्हणजे सब्जेक्ट, विधेय म्हणजे क्रियापद. तर अशा प्रकारचे तुम्हाला वेगळे शब्द आहेत. म्हणून मला एक सांगायचा उद्देश होता, वाक्य संश्लेषण म्हणजेच काय? हॅव यू हर्ड अबाउट सिंपल, कॉम्प्लेक्स अँड कंपाऊंड इन इंग्लिश लँग्वेज? आठवते का सिंपल, कॉम्प्लेक्स, कंपाऊंड? तुम्ही अभ्यासले का? सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स? येस ऑर नो? मराठीमध्ये साधं वाक्य असतं, संयुक्त वाक्य असतं, मिश्र वाक्य असतं. इफ आय से आय एम अ टीचर, दॅट इज सिंपल सेंटेन्स. येस ना, सिंपल सेंटेन्स. येस. आणि आय विल बी व्हेरी हॅपी इफ यू पीपल आर गोइंग टू टॉक. म्हणजे जर तुम्ही क्लासमध्ये उत्तरं दिली चॅटबॉक्समध्ये, मला बरं वाटेल. नाहीतर मला झोप येईल. मला वाटेल तुम्ही आहेत का नाही. तर मी विचारल्यानंतर उत्तर देता आलं तर द्या. नॉट कंपल्सरी, देता आलं तर द्या, नाही दिलं तर मी चालूच ठेवतो माझं. मला सवय एकट्याला बोलायची, म्हणजे शिकवायची. ठीक आहे. वाक्य संश्लेषण म्हणजेच काय? सिंपल सेंटेन्स, आय एम अ टीचर. सिंपल सेंटेन्स, आय एम अ टीचर अँड आय लव्ह टीचिंग. कंपाऊंड सेंटेन्स, मी शिक्षक आहे आणि मला शिकवायला आवडतं, याला म्हणतात संयुक्त वाक्य. आय एम अ टीचर, सिंपल सेंटेन्स, साधं वाक्य. बघा, तिकडे संयुक्त, इकडे कंपाऊंड. दो आय एम अ टीचर, आय डोंट लाईक टीचिंग. कॉम्प्लेक्स सेंटेन्स, जरी मी शिक्षक असेल तरी मला शिकवायला आवडत नाही. मिश्र वाक्य. म्हणजे हे सगळे सेंटेन्सेस आहेत ना पोरांनो, जे तुम्हाला मराठीमध्ये आहेत ना, तेच इंग्लिशमध्ये आहेत. म्हणजे मराठी मीडियमचे असतील तरी घाबरायचं कारण नाही. इफ यू आर फ्रॉम इंग्लिश मीडियम बॅकग्राऊंड, स्टील यू नॉट वरी ॲट ऑल. नेक्स्ट वन इज भाषेचे अलंकार. डू यू नो व्हॉट डज इट मीन बाय अलंकार? येस, कॅन एनीबडी टेल मी काय असतं अलंकार रे पोरांनो? येस, व्हॉट इज अलंकार? प्रियंका मॅम, प्रतीक्षा मॅम, येस, सुधांशु सर, सांगू शकता व्हॉट इज अलंकार? अलंकार, वाय डू यू वेअर दिस अलंकार इन आर? समजा आता मी चेन घातले, मला आवडत नाही पण मी घातले बरं का. तुम्ही म्हणता सर चेन दाखवता का काय? अलंकार आहे. चेन काय? अलंकार आहे. अंगठी काय? अलंकार आहे. अलंकार का घालतो आपण? हा, दोन प्रकारचे अलंकार असतात, बरोबर का नाही? मग अलंकार का घालतो आपण? अलंकार आपण घालतो कारण आपण छान दिसावं. राईट, आय जस्ट वॉन्ट टू लुक हँडसम, दॅट इज वाय आय एम वेअरिंग दिस चेन, राईट? आय एम हॅव्हिंग दिस golden ring. And women in India are, they are, no, they have got different kind of what we can say, fascination or attraction. आता याच्यामध्ये अनुप्रास, यमक, अलंकार, हा म्हणजे थोडक्यामध्ये हे अलंकार झाले. म्हणजे अलंकार काय करतात? ऑर्नामेंट्स आर युज्ड to look more beautiful, more handsome. Same way, in language, we may make use of alankar. That is figures of speech. Figures of speech म्हणजे काय? शब्दाचे अलंकार असतात. आणि we use it to make our language more effective, more influential, more beautiful. So that is alankar. If I say, my love is like a red, red rose. My love is like a red, red rose that is newly sprung in June. My love is like a melody that is sweetly played in tune. कसं वाटलं ऐकायला? रेड रेड रोज, रिपिटेशन, alliteration that is sweetly played in tune, spring in June, यमक, रायमिंग वर्ड्स. तर याला म्हणतात अलंकार. सेम काइंड ऑफ अलंकार यू विल हॅव इन मराठी. त्याला यमक अलंकार म्हणायचं, रायमिंग म्हणजे यमक अलंकार. एलिट्रेशन मीन्स, एलिट्रेशन म्हणजे अनुप्रास अलंकार. आता हे अनुप्रास जो शब्द मी म्हणतोय ना, इफ आय एम सेइंग अनुप्रास ना, यू पीपल नो व्हॉट डज इट मीन बाय अलिट्रेशन. तुम्हाला अलिट्रेशन माहिती, तुम्हाला अनुप्रास माहिती नाही. यू जस्ट नीड टू रिमेंबर दॅट वर्ड, दॅट इज कॉल्ड अनुप्रास. राईट, बरोबर का? समजा मी म्हटलं दगडालाही सह्याद्रीच्या मातीमध्ये, म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीमध्ये गवतालाही भाले फुटतील. गवतालाही भाले फुटतील म्हणजेच काय? गवताला भाले फुटतात का? सो इट इज एक्झाम्पल ऑफ पर्सॉनिफिकेशन. चेतन गुणोक्ती अलंकार. सो पर्सॉनिफिकेशन वी नो की वेन आय एम गोइंग टू हॅव द काइंड ऑफ क्वालिटी ऑफ ह्युमन बीग टू इनॅनिमेट पर्सन, इनॅनिमेट थिंग. कोणती सजीव वस्तूचं मी निर्जीव वस्तूला सांगतोय. बट सेम वर्ड इज कॉल्ड पर्सोनिफिकेशन. वी ट्राय टू पर्सोनिफाय, वी ट्राय टू गिव्ह ह्युमन क्वालिटी टू दॅट इनॅनिमेट ऑब्जेक्ट. सेम वे चेतन गुणोक्ती त्याला आपण म्हणतो, म्हणजेच काय? त्याला आपण म्हणायचं पर्सोनिफिकेशन. ठीक आहे. नेक्स्ट वन इज विराम चिन्ह. याला काय म्हणायचं मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये? पंक्च्युएशन मार्क म्हणतात, माहिती आहे ना? येस ऑर नो? पंक्च्युएशन मार्क,
कोणते कोणते पंक्च्युएशन मार्क आहे? फुल स्टॉप आहे, क्वेश्चन मार्क आहे, एक्सक्लेमेशन मार्क आहे. फुल स्टॉपला काय म्हणायचं? पूर्णविराम. क्वेश्चन मार्कला काय म्हणायचं? प्रश्नचिन्ह. अवतरण चिन्ह. अवतरण म्हणजे इन्व्हर्टेड कॉमा, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा, हे सगळ्या प्रकारचे विरामचिन्ह तुम्हाला पाहायला मिळतात. नेक्स्ट वन इज वाक्यप्रचार आणि म्हणी. माहिती वाक्प्रचार आणि म्हणी म्हणजे इंग्लिशमध्ये सगळ्यात जास्त याच्यावर येतात क्वेश्चन्स, आणि मराठीमध्ये सुद्धा याच्यावरच येतात. तो वाक्प्रचार आणि म्हणी तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घेतलं पाहिजे. नेक्स्ट वन इज अँटोनिम्स, सिनोनिम्स अँड वन वर्ड सबस्टिट्यूशन. मला सांगा, हे ज्याला मी लेट मी हायलाइट अगेन दोज. हा जो पार्ट म्हटला मी, जोडाक्षरे, संधी, समास, राईट, आणि शब्दसिद्धी, या चारच्या शिवाय यू विल नॉट फाइंड एनी टॉपिक विच इज नॉट इन इंग्लिश लँग्वेज. येस ऑर नो? राईट, बरोबर का नाही? म्हणजे संधी, समास, शब्दसिद्धी, असं अजून एक दोन टॉपिक सोडले, द सेम टॉपिक्स दॅट वी आर गोइंग टू हॅव इन मराठी. ठीक आहे? एनी डाऊट अबाउट दिस स्लाइड? या स्लाइड बद्दल काय डाऊट आहे का कोणाला? इज दॅट क्लिअर टू ऑल? सगळ्यांना समजलं का काय म्हणायचंय मला? ओके. माझा असा प्रश्न होता पुरांनो, की हाऊ मेनी ऑफ यू डोंट अंडरस्टँड मराठी ॲट ऑल? किती लोकांना मराठी बिलकुल कळत नाही? थोडंफार समजतं बोललेलं? येस, समजतं. समजतं ना सगळ्यांना थोडं थोडं? आपण बायलिंग्युअल मध्ये घेऊ, कारण तुम्हाला ते मराठीमध्येच करायचंय. ठीक आहे? कॉन्सेप्ट विल बी क्लिअर्ड इन इंग्लिश लँग्वेज. एक्झाम्पल्स वी आर गोइंग टू एक्सप्लेन इन बोथ द लँग्वेजेस. So it is going to be bilingual in nature. Okay, let me share my next screen with you. Wait. So now we are going to start. This is the first exam oriented slide that I have shared. पहिली एक्झाम ओरिएंटेड स्लाइड आहे बघा. भाषा हा शब्द संस्कृत धातू भाष्य शब्दापासून तयार झालेला आहे. सो व्हॉट डज इट मीन बाय धातू? धातू मीन्स रूट वर्ड. म्हणजे एखाद्या शब्दामध्ये जो रूट वर्ड असतो ना, त्याच्यापासून तयार झाला असतो, याला भाष म्हणतात. भाष मीन्स व्हॉट? भाष मीन्स बोलणे, टू टॉक समथिंग. भाष म्हणजेच काय, याला काय म्हणतो आपण? टू टॉक समथिंग म्हणजे बोलणे. दॅट इज कॉल्ड भाष. भाष म्हणजे बोलणे. सो यू नीड टू अंडरस्टँड व्हॉट डज इट मीन बाय भाष. भाषा, भाषण, भाषण, स्पीच. आपण म्हणतो ना की आज नरेंद्र मोदी साहेबांनी छान भाषण केलं. ही डिलिव्हर्ड अ फॅन्टॅस्टिक स्पीच फ्रॉम द रेड फोर्ट. भाष म्हणजे भाषण, त्याला आपण बोलणे म्हणतो. आणि मला सांगा, आता मी जी भाषा बोलतोय दॅट इज आयदर मराठी और इंग्लिश. सो डू यू अंडरस्टँड द लँग्वेज दॅट आय एम स्पीकिंग? येस और नो? येस और नो? यू कॅन अंडरस्टँड, यू डू अंडरस्टँड दिस, आय नो दॅट. तुम्हाला मी बोलतोय ते कळते का? कळते सांगा मला. बिकॉज वी आर हॅव्हिंग, इट्स अ काइंड ऑफ अग्रीमेंट, शेअरिंग आपलं. मी जे बोलतोय ते तुम्हाला कळतंय, राईट ना? याला परसेप्शन म्हणतात. सो आय जस्ट वॉन्ट टू से समथिंग दॅट थॉट केम इन माय माइंड. समजून घ्या हाऊ लँग्वेज इज डिलिव्हर्ड, हाऊ इट इज परसेप्शन. म्हणजे व्हॉट इज द परसेप्शन ऑफ दॅट लँग्वेज. म्हणजे वॉट एव्हर आय वॉन्ट टू स्पीक, आय विल फॉर्म दॅट थॉट इन आवर माइंड. माय ब्रेन विल फंक्शन इन दॅट वे. आय विल मेक द मुवमेंट ऑफ माय लिप्स, टीथ, पॅलेट, अँड फायनली आय एम गोइंग टू रिलीज दॅट वर्ड. यू पीपल विल लिसन दॅट वर्ड. तो शब्द तुमच्या कानावर पडेल, अँड दॅट विल गो इन युअर ब्रेन, राईट? अँड द ब्रेन सिस्टम विल इंटरप्रिट दॅट वर्ड फॉर यू. दॅट सचिन मेमन इज सेइंग दिस. दिस इज कॉल्ड लँग्वेज ऍक्विजिशन. परसेप्शन म्हणजे ज्याला परसिव्ह केली जाते लँग्वेज अशा प्रकारे. तो सुरुवात होते स्पीकर पासून आणि लिस्नर पासून. सो इट एंड्स विथ लिस्नर, बट इट्स अ काइंड ऑफ अ जर्नी फ्रॉम स्पीकर टू लिस्नर. येते लक्षात? तो स्पीकर मीन्स व्हॉट? स्पीकर मीन्स आय एम द स्पीकर, यू आर द लिस्नर, अँड आय हॅव अ थॉट. माझ्या मनामध्ये एक विचार आहे, राईट? आय जस्ट वॉन्ट टू टॉक टू यू, अँड आय एम युझिंग आयदर मराठी और इंग्लिश टू एक्सप्रेस माय थॉट. सो दॅट इज कॉल्ड भाषा. And you people do understand what I'm saying because you know that language. मग भाषा म्हणजे काय झालं? इट्स अ काइंड ऑफ अ वर्ड लँग्वेज दॅट इज भावना म्हणजे इमोशन्स. भावना म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? इमोशन्स. भाषा मीन्स सम लँग्वेज दॅट वी यूज टू अंडरस्टँड आवर इमोशन्स. विचार मीन्स थॉट्स और एक्सपिरियन्स, व्यक्त करण्याचे साधन. सो लँग्वेज इज अ मीन. इट इज वन ऑफ द मीन्स. वन ऑफ द म्हणतोय बरं का, इट इज नॉट ओनली मीन्स. फक्त एकमेव नाहीये. दिस इज नॉट द ओनली मीन्स, दॅट इज वन ऑफ द मीन्स. व्हॉट डू आय मीन? जेव्हा मी तुम्हाला म्हणतोय, समजा मी तुम्हाला असं म्हटलं, असं केलं, तुम्हाला कळेल सरांना पाणी प्यायचंय, दॅट आय वॉन्ट टू ड्रिंक वॉटर.
मी म्हटलं असं केलं, चाललंय मास्तर, बाय बाय म्हणते. बाय म्हणते म्हणजे काय, लेक्चर संपवायचं म्हणते. मी म्हटलं असं केलं, या इकडे, इकडे या, जा म्हटलं. सो विदाउट अटरिंग अ सिंगल वर्ड इवन आय कॅन कम्युनिकेट माय आयडिया, दिस ऑर नो. सो आय कॅन यूज माय फेशियल एक्सप्रेशन्स, आय कॅन यूज माय जेस्चर्स. सो दॅट इज ऑल्सो मीन ऑफ कम्युनिकेशन, येस ऑर नो, आहे ना. इट इज ऑल्सो मीन्स ऑफ कम्युनिकेशन. बट मला प्यायचंय पाणी, आय एम नॉट अल्कोहोलिक, मी दारू पित नाही, समजा मी पाणी पितोय बघा. आणि मी तुम्हाला म्हटलं जायचं का. आता तुम्हाला कळत नाही, यू आर नॉट अंडरस्टँडिंग. डज दिस पर्सन वॉन्ट टू गो टू हॅव वॉटर और ड्रिंक, कोल्ड ड्रिंक और वाईन, व्हॉट डज दॅट मीन. सो नाव देर द कन्फ्युजन. आता गोंधळ झालाय तुमचा. हा जो गोंधळ असतो ना, दॅट काइंड ऑफ कन्फ्युजन वी डोंट फाइंड इन लँग्वेज. सो लँग्वेज इज अन इफेक्टिव्ह मीन ऑफ कम्युनिकेशन. आर यू गेटिंग माय पॉइंट. So if I'm going to say I want to have some water, now you people will not think about cold drink. तो असं म्हटल्यानंतर यू आर नॉट शुअर की वेदर ही वॉन्ट्स टू हॅव सम कोल्ड ड्रिंक और सम वॉटर. आता कन्फ्युजन नाहीये. पण मी म्हटलं की मला पाणी प्यायचंय, मग आता कन्फ्युजन आहे का तुम्हाला, सांगा मला, आहे का कन्फ्युजन. आता कन्फ्युजन नाहीये. नाउ यू डोंट हॅव एनी कन्फ्युजन. वाय यू डोंट हॅव एनी कन्फ्युजन, तुम्हाला कन्फ्युजन का नाहीये, कारण मी सांगितलं की मला पाणी प्यायचंय. पाणी म्हणजे तुम्ही मला पाणीच देणार. सो लँग्वेज इज द इफेक्टिव्ह मीन्स ऑफ कम्युनिकेशन. म्हणजे याच्यातून कोणत्याही प्रकारचा गोंधळ होत नाही. वी डोंट फाइंड एनी ऑफ कन्फ्युजन. समजलं. डिड यू अंडरस्टँड द डेफिनेशन ऑफ लँग्वेज, येस ऑर नो. लँग्वेजची डेफिनेशन कळली सगळ्यांना, येस ऑर नो. गॉट इट. डेफिनेशन कळली सगळ्यांना. पुढे बघा. लँग्वेज इज द मीन्स ऑफ कम्युनिकेशन. इट इज नॉट ओनली मीन्स म्हटलंय, जेस्चर अँड फेशियल एक्सप्रेशन ऑल्सो कॅन बी यूज टू कम्युनिकेट आवर थॉट. म्हणजे जेस्चर्स, आपले हावभाव आणि फेशियल एक्सप्रेशन आपण वापरू शकतो. चेहऱ्याचे हावभाव वापरून देखील आपल्या भाषा व्यक्त केल्या जातात. भाषा हे संवादाचे प्रभावी माध्यम का आहे. संवाद म्हणजे कम्युनिकेशन. वाय लँग्वेज इज द मोस्ट इफेक्टिव्ह मीन्स ऑफ कम्युनिकेशन. का म्हणायचं, कारण मी ज्या भाषा, मला जे बोलायचंय तोच शब्द तुमच्यापर्यंत डिलिव्हर होतोय, तोच थॉट तुमच्यापर्यंत येतोय. याचाच अर्थ काय, याचा अर्थ मी वेगळा कोणताही शब्द वापरत नाहीये. आय डोंट यूज एनी डिफरंट वर्ड. नाउ यू गेट एक्झॅक्ट आयडिया व्हॉट डज दिस पर्सन मीन, मला काय म्हणायचंय. सो म्हणजे लँग्वेज काय झालं, प्रभावी म्हणजे इज इफेक्टिव्ह मीन्स ऑफ कम्युनिकेशन. देर आर अदर मीन्स ऍज वेल, पण ते जास्त इफेक्टिव्ह नसतात. त्याच्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतं, याच्यामुळे कन्फ्युजन होत नाही. तर तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन होईल, यू विल हॅव अ क्वेश्चन लाईक दिस. काय असेल क्वेश्चन, काय असेल क्वेश्चन. भाषा हा शब्द कोणत्या शब्दापासून तयार झालेला आहे, काय असेल वर्ड, तुमचे आन्सर असेल. व्हॉट विल यू आन्सर. भाषा वर्ड हॅज बीन टेकन फ्रॉम संस्कृत वर्ड दॅट इज भाष्य. भाष्य मीन्स वॉट, बोलणे, टू टॉक समथिंग. एनी डाउट अबाउट दिस. डिड यू अंडरस्टँड द डेफिनेशन ऑफ लँग्वेज. डिड यू अंडरस्टँड हाऊ दिस भाषा वर्ड इज मेड. भाषा शब्द कसा बनलाय कळलं का. भाषा शब्दाची व्याख्या सगळ्यांना कळली का. क्लिअर. जायचं पुढं. येस. चला लेट्स मूव टू द नेक्स्ट वन. समजून घ्या, आणि सगळं रेकॉर्डेड फॉर्म मध्ये आहे. नाही समजलं तर बघून घ्या. तरी नाही कळलं, यू कॅन डायरेक्टली आस्क, राईट. अगेन एक्झाम ओरिएंटेड कंटेंट इज शेअर्ड ऑन द स्क्रीन. परीक्षेसाठी महत्वाचा कंटेंट आहे. थोडक्यात बघा, म्हणजे भाषेला सुरुवात करण्या अगोदर यू नीड टू अंडरस्टँड सम इम्पॉर्टंट फॅक्ट्स अबाउट मराठी लँग्वेज. मराठी भाषेबद्दल काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला पाहिजेत. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. राजभाषा म्हणजेच काय, म्हणजे अधिकृत भाषा आहे महाराष्ट्राची, इट्स राजभाषा आहे, राईट. मराठी भाषेची जननी कोणती आहे, संस्कृत लँग्वेज आहे. सो वी अडॉप्टेड मराठी लँग्वेज फ्रॉम संस्कृत लँग्वेज, एक लक्षात ठेवा. हॅव यू हर्ड अबाउट ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराजांच्या बद्दल माहिती आहे सगळ्यांना. येस, इज देअर एनीबडी हु डझंट नो अबाउट ज्ञानेश्वर महाराज. सगळ्यांना माहिती आहे ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. व्हॉट वॉज द लँग्वेज दॅट ही युज्ड while writing that particular ग्रंथ, that was ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी कोणत्या भाषेत लिहिली ती कोणी सांगेल का मला. मराठीमध्ये होती का. वॉज इट इन मराठी. वॉज इट इन संस्कृत. नो, इट वॉज इन प्राकृत भाषा. प्राकृत म्हणजेच काय, संस्कृत इज अ प्युरिफाईड लँग्वेज विच वॉज नॉट अंडरस्टूड बाय ऑल. संस्कृत भाषा सगळ्यांना कळत नव्हती.
मग संस्कृत भाषा कळत नव्हती. सो इन ऑर्डर टू मेक इट अवेलेबल फॉर ऑल द पीपल ही ट्राईड. येस, येस जागृती, आय विल टेल यू. येस, आय विल टेल यू. की मी असं म्हटलं ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीतेचा अनुवाद आहे. ज्ञानेश्वरी द ट्रान्सलेशन ऑफ, इट्स अ काइंड ऑफ इसेन्स ऑफ भगवद्गीता. भगवद्गीता विच इज कर्मवाद. आणि हे कोण सांगितलं होतं? लॉर्ड कृष्णा टू अर्जुना. आणि त्याच ट्रान्सलेशन सांगितलं कोणी? सेम काइंड ऑफ कंटेंट ऑन ट्रान्सलेटेड बाय ज्ञानेश्वर महाराज इन 12th सेंचुरी. म्हणजे 1192 म्हणजे 12th सेंचुरी समजून झाला, 1000-1200 वर्षापूर्वी. राईट. अँड दॅट वॉज इन प्राकृत लँग्वेज. प्राकृत म्हणजेच काय? सो प्राकृत म्हणजे इझी व्हर्जन ऑफ संस्कृत लँग्वेज. आणि मराठी अगेन इझियर व्हर्जन. सो नाव वॉट एव्हर लँग्वेज आपल्याला आहे ना आता मराठीमध्ये मी लिहिले, वॉट एव्हर कॉन्टेंट दॅट आय हॅव रिटन इज इन मराठी. तो मराठीचे मदर काय झाली? संस्कृत लँग्वेज झाली. तो संस्कृतच्या नंतर प्राकृत, प्राकृतच्या नंतर मराठी. सो मराठी भाषेची जननी म्हणजेच काय? जननी म्हणजे मदर. कोणती भाषा आहे? संस्कृत भाषा आहे. लक्षात आलं? नेक्स्ट वन. इफ यू पीपल आर सिव्हिल सर्व्हिस ऍस्पिरंट, तुम्ही ऐकलंय का अभिजात भाषा? डू यू नो व्हॉट डज इट मीन बाय अभिजात भाषा? हॅव यू हर्ड अबाउट क्लासिकल लँग्वेज? हाऊ मेनी क्लासिकल लँग्वेजेस आर देअर? क्लासिकल लँग्वेज मीन्स व्हॉट? क्लासिकल लँग्वेज म्हणजे अशी भाषा ज्या भाषेला हजारो वर्षाचा इतिहास आहे. द लँग्वेज विच हॅज गॉट द व्हॉट वी कॅन से हिस्ट्री ऑफ मोर दॅन 2000 years. येस जागृती, म्हणजे अ लँग्वेज विच हॅज गॉट द हिस्ट्री ऑफ मोर दॅन 1000 years. एखादी भाषा, पर्टिक्युलर लँग्वेज इज ओल्ड. हाऊ मच ओल्ड? Older than 1500 years. That language gets the standard of classical language. And त्या क्लासिकल लँग्वेजला मराठीत म्हणतात अभिजात भाषा. टिल दिस इयर मराठी वॉज नॉट कन्सिडर्ड ॲज अभिजात भाषा. म्हणजे रंगनाथ पठारे वॉज द पर्सन. या माणसाच्या नावाच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली होती. अ कमिटी वॉज फॉर्म्ड अँड द चेअरमन ऑफ रंगनाथ पठारे. यू कॅन सी ओवर हियर रंगनाथ पठारे. अँड according to the recommendation and the proofs, whatever proof that is submitted to the central government, now in 3rd October 2024, Marathi language got the standard of classical language. ज्याला आपण म्हणतो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला गेला. अभिजात भाषेचं काय सांगितलं? की ज्याचा प्रूफ असतो की दिस लँग्वेज इज ओल्डर दॅन 1500 years. सो अर्लियर बिफोर मराठी फक्त साऊथच्या भाषा, तमिळ, तेलुगू, कन्नडा, राईट, मल्याळम, संस्कृत, पाली, या भाषांना काय होतं? या भाषांना काय होतं? अजून काहीतरी उडिया, उडीसा. कोणत्या कोणत्या म्हणलं? साऊथच्या तमिळ, तेलुगू, कन्नडा, मल्याळम, उडिया, 5 लँग्वेजेस. आणि आता परत त्याच्या त्या 5 ऍड झाल्या. टोटल देर आर 11 नाव. म्हणजे मराठीच्याच बरोबर पाली, बेंगॉली, आसाम अँड प्राकृत, ऑल दीज लँग्वेज हॅव गॉट द स्टँडर्ड ऑफ क्लासिकल लँग्वेज. म्हणजे दर्जा कोणता मिळाला? क्लासिकल लँग्वेजचा. काय क्रायटेरिया आहे? 1,500 ते 2,000 वर्ष प्राचीन असावी. इट शुड बी ओल्ड लँग्वेज. हाऊ मच ओल्ड? मोर दॅन 1500 years. राईट. अँड हाऊ मेनी क्लासिकल लँग्वेजेस आर देअर? एक प्रश्न येऊ शकतात. दिस क्वेश्चन कॅन बी इन एक्झामिनेशन. तो नोट इट ॲज अ इम्पॉर्टंट कॉन्टेंट ऑर इम्पॉर्टंट डेटा. की काय म्हटलं मी? याच्यामध्ये आपल्याला वी हॅव गॉट मोर दॅन 11, मोर दॅन, सॉरी, 11 लँग्वेजेस आर देअर क्लासिकल लँग्वेजेस. आता बघा, इफ आय एम सेइंग की मराठी भाषा खूप जुनी आहे, लँग्वेज इज व्हेरी ओल्ड, पण वी शुड हॅव अ प्रूफ ना. सो दिस इज द फर्स्ट प्रूफ, इम्पॉर्टंट आहे फॉर एक्झाम. स्टार कर खेसको की मराठी भाषेतील पहिला शिलालेख कर्नाटकातील श्रवण बेळगोळ. दिस इज द प्लेस. दॅट इज पहिला शिलालेख. म्हणजेच काय? स्क्रिप्चर. इन्स्क्राईब करतो ना आपण, वी राईट ऑन समथिंग ऑन स्टोन विथ द हेल्प ऑफ दिस काइंड ऑफ tools. So first inscription that we find, where we find it at श्रवण बेळगोळ. एंड कहाँ पे लिखा है? श्री गोमटेश्वराची मूर्ती है, और वहां पे एक लाइन है, श्री चामुंडराय करविले. दिस इज द फर्स्ट सेंटेन्स, ओल्डेस्ट सेंटेन्स वी फाइंड इन मराठी. कधी लिहिलेलं आहे? 7व्या का 8व्या शतकामध्ये. सो दॅट इज द फर्स्ट प्रूफ दॅट वी फाइंड ऑफ मराठी. हा पहिली उपलब्ध मराठी ओळ आहे. यू नीड टू रिमेंबर दिस वर्ड. ही लाईन तुम्ही पाठ ठेवा, श्री चामुंडराय करविले. सो कहा पे कुठं सापडली? कर्नाटकातील श्रवण बेळगोळ या ठिकाणी श्री गोमटेश्वराची जी मूर्ती आहे, मूर्ती म्हणजे काय? आयडॉल ज्याला आपण म्हणतो.
उसके नीचे लिखा है श्री चामुंडराय करविले. सो दिस इज द फर्स्ट प्रूफ दैट वी फाइंड ऑफ मराठी लँग्वेज इन रिटन फॉर्म. समजलं? एनी डाऊट? ओके, नाव क्वेश्चन फर्स्ट. विच कमिटी वॉज फॉर्म? कोणती समिती स्थापलेली होती अभिजात भाषेसाठी? रंगनाथ पठारे. राईट. हाऊ मेनी क्लासिकल लँग्वेजेस आर देअर? किती क्लासिकल लँग्वेजेस आहेत? 11. 11 अभिजात भाषा आहेत, लक्षात ठेवायचं. मराठी अभिजात भाषा आहे का? हो आहे. when Marathi was declared as a classical language in 3rd October on 3rd of October 2024. So what does it mean by Abhijat Bhasha? माहिती आपल्याला, the language which has got the history. अशी भाषा ज्या भाषेला हिस्ट्री असते more than 1500 or 2000 years. Clear? And you should have proof to prove that your language is old. And we have been struggling to prove our language as the classical language since 2000, I think 2014 or something. This committee was formed. So after recommendation, after research of 10 years, finally in 2024 गव्हर्नमेंट डिक्लेअर्ड मराठी ॲज अ क्लासिकल लँग्वेज. म्हणजे 10 वर्षानंतर मराठीला काय केलं त्यांनी? क्लासिकल लँग्वेज म्हणून दर्जा देण्यात आला. किती लोकांना कळलं? ह्याच्याबद्दल काही डाऊट आहे का? एनी डाऊट अबाउट दिस स्लाइड? येस, क्लिअर असेल क्लिअर म्हणा, डाऊट असेल डाऊट विचारा. इज दॅट क्लिअर टू यू ऑल? एनी डाऊट अबाउट दिस? अँड डू मेन्शन युअर डाऊट इन अ चॅटबॉक्स. तुमचा डाऊट असेल तर चॅटबॉक्स मध्ये विचारायचं. क्लिअर असेल क्लिअर म्हणा. वी विल मूव्ह टू द नेक्स्ट वन. वन इम्पॉर्टंट थिंग, व्हॉट अबाउट स्पीड? स्पीड ओके का फास्ट होते? स्पीड ओके आहे. आणि यू विल गेट द रेकॉर्डेड फॉर्म. the lecture is being recorded, so you will get it. Okay. What about others? Jagriti, do you find it okay? Rohan sir, are you there? Is it okay? Speed okay वाटतंय का फास्ट होते? ओके ना? ठीक आहे. आणि विचारा, डोंट हेजिटेट टू आस्क युअर डाऊट्स. येस, व्हेरी गुड. आता बघा, मी तुम्हाला असं म्हटलं की टुडे ऍक्च्युली आय वॉन्टेड टू शेअर अ पेपर विथ यू. मला पेपर शेअर करा तुमच्या बरोबर, की 2024चा पेपर शेअर, 24 का 23चा पेपर शेअर करणार होतो मी. बट अगेन आय थॉट दॅट यू पीपल आर न्यू, मे बी हो सकता है कि यू पीपल आर नॉट दॅट मच कॉन्फिडेंट. बट इज इट ओके इफ आई शेअर पेपर इन दिस वीक ओनली? once we cleared some basic ideas about Marathi. Why do I want to share a paper with you? Because you should understand what is being taught in class. Is it really applicable or not? So unless and until, mind it, unless and until you understand the nature of question paper, you cannot understand. जोपर्यंत तुम्हाला कळत नाही क्वेश्चन पेपरला काय येतं. आता मी आज एक इंग्लिशच्या सेक्शन मध्ये इंग्लिशचा पेपर पण शेअर करतोय आमच्या मुलांना संध्याकाळी 6 ते 8 ला. इफ यू वॉन्ट टू जॉईन यू कॅन जॉईन. So today I'm going to share one paper. 2023चा पेपर शेअर करतोय and we are going to discuss that paper in class. 6 ते 8. If you want to join, you can message me. मी तुम्हाला लिंक पाठवतो. संध्याकाळी 6:30 ते 6 ला एक मेसेज चालू होईल. तर आजच्या सेशन मध्ये रोहन सर यू कॅन ऑल्सो जॉईन. वी आर गोइंग टू डिस्कस अ पेपर. इंग्लिश का पेपर डिस्कस करने वाले. ठीक आहे. तो व्हॉट काइंड ऑफ क्वेश्चन्स वर देअर? तर आपल्याच बुक मधले जवळजवळ त्याच्यामध्ये 32 क्वेश्चन्स वर देअर फ्रॉम द सेम बुक. किती म्हणतोय मी? आउट ऑफ 50, 32 क्वेश्चन्स वर फ्रॉम माय ओन बुक. आणि म्हणजे तुम्ही ते पुस्तक बघा. आय विल सेंड अ क्वेश्चन पेपर. आय विल शेअर द पीडीएफ ऑफ माय बुक. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट मिळेल की येस, याच्यामध्ये क्वेश्चन पेपर आहे. क्वेश्चन पेपर मध्ये आय हॅव मेन्शन द नंबर ऑफ दॅट पेज ॲज वेल, बुक पेज. तर असा कंटेंट म्हणजे थोडक्यात आय एम नॉट प्रमोटिंग माय बुक बिकॉज आय डोंट गेट एनिथिंग. पब्लिशर्स आर डिफरंट. आय एम जस्ट टेलिंग यू वाय, बिकॉज आय नो व्हॉट इज गोइंग टू बी आस्क्ड अँड हाऊ टू प्रिपेअर. सो यू पीपल शुड रिलाय ऑन मी. आपण संध्याकाळी तो पेपर घेऊ आणि इन द सेम वीक वी आर गोइंग टू डिस्कस मराठी पेपर ॲज वेल. मराठी पेपर डिस्कस का करायचा पोरांनो? कारण यू शुड अंडरस्टँड what is the standard of question paper, because it's a trend and trend keeps on changing. Yes or no? ट्रेंड बदलता रहते ना? ट्रेंड बदलत राहतो का नाही? येस, ट्रेंड बदलत राहतो. म्हणजे समजा आता तुमच्या समोर मी बसलोय, आय एम हॅव्हिंग दिस टी शर्ट. समजा मी असं वेगळं काहीतरी धोतर, टोपी, पायजमा, मोठं पागोट घातलं असलो, बसलो असतो. हे गाईज, हाऊ आर यू ऑल? आय होप यू डुईंग वेल. ते मास्तर अँटिक पीस आहे, काय घेऊन आले, काय घातलंय? म्हणजे आय हॅव टू चेंज मायसेल्फ अकॉर्डिंग टू ट्रेंड. सो यू नीड टू अंडरस्टँड व्हॉट इज द डिमांड ऑफ एक्झाम. बिकॉज ग्रामर बदलत नाही, ग्रामर डझंट चेंज, बट द वे ऑफ आस्किंग क्वेश्चन चेंजेस. Way of asking question changes. So we need to adapt ourselves to the
to the pattern that is being used nowadays. So that is why it is very important की तुम्ही रोज कमीत कमी थोडा वेळ का होईना तुम्ही ते गोष्टी केल्याच पाहिजे. कोणत्या? क्वेश्चन पेपर अनालिसिस तुम्ही रोज केलंच पाहिजे. कळलं अमृता? आर यू देअर? आदिती, जागृती मॅम, प्रियंका मॅम, समजते? प्रतीक्षा मॅम, ह्या गोष्टी करायच्या, न चुकता करायच्या, रोज दिवसातले 2 तास. परत सांगतो, इफ यू आर स्टडिंग फॉर 8 hours ना, ऍटलीस्ट 1 hour क्वेश्चन पेपर analysis should be done. Unless and until you do that, don't expect result in a one area. But if you are going to appear for this language paper पूरा करना है, मतलब from 2017, 17, 16, no, 17, 18, 19, 20, 21, 20, 23, 24, all question papers इथं पाहिजे डोक्यामध्ये. येस, दिस क्वेश्चन आस्क्ड यावेळी विचारला होता, तसे क्वेश्चन्स पार्ट पाहिजे. समजा मी तुम्हाला शिकवतो ना, हा दिस क्वेश्चन आस्क्ड इन 2022 एक्झाम. Now I am a teacher, I know, because this is my work. I have been doing same kind of things for many years. But as a student also, you should know all these things. Okay? Have I made myself clear? Shall we move to the next session? Next slide. Shall I clear this? Hey, important. I request all of you to take a screenshot of this. And don't forget to make separate notebook. एक सेपरेट नोटबुक करा इंग्लिश मराठी ग्रामर साठी. ग्रामर आणि जे काय क्लासमध्ये दाखवतो ना, सपोज आय हायलाइटेड दिस पार्ट, Shravan Belgol, you people are also supposed to highlight the same kind of word. And don't rely only on these screenshots, because as we people know that our mobiles are always full with different kinds of data, and sometimes it happens that we delete everything, and finally we have nothing in our hand. So always write the content that I'm sharing. It will not take much time, but writing once is like reading twice. So एकदा वाचणं म्हणजे, एकदा लिहिणं म्हणजे 3दा वाचल्यासारखं आहे. म्हणून ते वाचायचं नाही, लिहायचंच लिहायचं. इट्स ओके. शॅल आय मूव? ओके, लेट्स मूव टू द नेक्स्ट वन. सॉरी, चलो नेक्स्ट वन. इम्पॉर्टंट फॅक्ट अबाउट मराठी लँग्वेज. ओके, can anybody tell me which day is celebrated as the World Book Day? जागतिक पुस्तक दिन, वर्ल्ड बुक डे सेलिब्रेटेड. डू यू नो? Yes, 23rd of April. Everybody knows 23rd of April because it is William Shakespeare's birthday as well as death day. He was born in 23rd of April 1954. William Shakespeareचा जन्म झाला 23 एप्रिल 1554, 1554, and he died on 23rd of April, again same day, 1616. So that is considered as the World Book Day. Same way for Marathi language, 27th of February, that is known as Jagtik Marathi Bhasha Din. It is known as a Jagtik Marathi Bhasha Din. Why? Because Kusumagraj, you need to remember this name. कुसुमाग्रज यांचं जन्मदिवस म्हणजे विवा शिरवाडकर यांचा जन्मदिन हा दिवस साजरा केला जातो. फेमस लिटररी फिगर in the world of Marathi literature, that is Viva Shirwadkar, Kusumagraj, that was his birth date. So that is why 27th of Feb is considered as the, काय म्हणतात त्याला, 27th of February आपण काय म्हणतो, विवा शिरवाडकर यांचा जन्मदिवस आपण तो सेलिब्रेट करतो जागतिक मराठी भाषा दिन, वर्ल्ड मराठी लँग्वेज डे. Yes, any doubt about this? Okay, now there are two things on this slide. The first one is Boli Bhasha and the second one is Praman Bhasha. Okay, can anybody tell me the difference between Boli Bhasha and Praman Bhasha? बघा, आता मी मराठी माणूस आहे, राईट. आता मी इथला पुण्यातलाच आहे, बरोबर. आय लिव्ह इन पुणे, बट आय एम नॉट फ्रॉम पुणे इट सेल्फ. म्हणजे पुण्यातला एक वेगळा भाग, समजा मी सासवडचा आहे, मी सासवड या ठिकाणी राहतो. तर या सासवड या ठिकाणी राहिल्यानंतर माझी भाषा थोडी वेगळी राहते. पुण्यात म्हणजे मी मूळचा सासवडचा. सो आय लिव्ह इन द सेम डिस्ट्रिक्ट, बट स्टील माय लँग्वेज इज लिटल बिट डिफरंट. म्हणजे जी मी भाषा मराठी बोलेन ती एकदम अशी शुद्ध वगैरे नसेल, पण जर एखादी भाषा पुण्यातली सदाशिव पेठेमध्ये बोलली जाते ना ब्राह्मण लोकांनी, ती एकदम शुद्ध समजली जाते. द लँग्वेज दॅट इज स्पोकन इन मराठी, स्पोकन बाय people living in Sadashiv Pet in Marathi, that is known as the standard language. Then what is Praman Bhasha? Praman Bhasha म्हणजे तुम्ही कोणत्याही भाषेतून असता. You can be from Vidarbha, right? You can be from Marathwada, you can be from any region of Maharashtra, and you have different style of speaking. You are speaking in Marathi, but from
फ्रॉम द वे दॅट पर्सन स्पीक्स. एखादा व्यक्ती कशी भाषा बोलतो ना, त्याच्यावर मी तर लगेच ओळखतो. सर तुम्ही मराठवाड्यातले का हो? आर यू फ्रॉम विदर्भा? आर यू फ्रॉम बीड? म्हणजे मी एवढं स्पेसिफिक सांगतो बिकॉज माझे सगळे स्टुडंट सगळ्या प्रकारचे असतात. तर तुम्ही कसं ओळखलं सर? तर आपण म्हणतो ना की आपण काय करायले, म्हणून असे काही वर्ड्स असतात ना ते समजून जातात की हे, मग दॅट इज युअर बोली भाषा, दॅट इज कलिक्युअल लँग्वेज. कलिक्युअल लँग्वेज मीन्स व्हॉट? द लँग्वेज दॅट यू स्पीक व्हाईल स्पीकिंग, त्याला आपण बोली भाषा म्हणतो. मग बोली भाषा वेगळी आणि प्रमाण भाषा वेगळी. पण मी म्हणलं तुम्ही काय करून राहिले, काय करून राहिले नाही, तुम्ही काय करत आहात, दिस इज द स्टँडर्ड लँग्वेज. मग करून राहिले म्हणणारी भाषा काही चांगली नसते का? येस, त्याचं त्याचं महत्व आहे. इट हॅज गॉट इट्स ओन ब्युटी. बट डू वी पीपल, सर तुम्ही काय करून राहिले, सेम काइंड ऑफ सेंटेन्स कॅन यू राईट इन मराठी पेपर? नो, यू हॅव टू राईट स्टँडर्ड. तुम्ही काय करत आहात, दॅट इज हाऊ यू शुड राईट. सो बोली भाषा अँड प्रमाण भाषा, क्लिअर? दीज आर टू डिफरंट लँग्वेजेस that we use. While speaking, my tone is different. While speaking, my way of expressing thought are different. म्हणजे बोलताना माझी पद्धत वेगळी आहे, लिहिताना मात्र मला मला नीटच द्यावं लागतंय. इंग्लिशचं पण तसंच आहे. यू वॉन्ट टी? यू वॉन्ट टी म्हणजे काय? तू चहा घेणार? बरं काय, वुड यू लाईक टू हॅव सम टी? वुड यू लाईक टू हॅव सम टी, दॅट इज द प्रमाण स्टँडर्ड लँग्वेज. आपण म्हणतो का यू वॉन्ट टी? यू वॉन्ट टी म्हणजे काय? हे तर स्टेटमेंट झालं. डू यू वॉन्ट टी पण नाही. यू वॉन्ट टी म्हणजे काय? तुला तुला पाणी प्यायचंय, चहा घ्यायचंय, म्हणजे द वे वी स्पीक ना, दॅट इज डिफरंट. बट अगेन दॅट इज द बोली भाषा. अँड वी डोंट फॉलो ग्रॅमॅटिकल रूल्स. आपण कोणतेही व्याकरणाचे नियम पाळत नाही बोलताना. व्याकरणाचे नियम पाळतो आपण पोरांनो कधी लिहिताना. वी फॉलो ग्रॅमॅटिकल रूल्स वाईल रायटिंग. आपण बोलताना कोणतेही व्याकरणाचे नियम पाळत नाही. वी डोंट फॉलो एनी ग्रॅमॅटिकल रूल वाईल स्पीकिंग. वी नीड नॉट टू. समटाइम वी डोंट यूज इट. इवन यू माइट हॅव हर्ड, those are very, म्हणजे समजा I just remember one thing that I am from English medium, sorry, English department. So I completed my masters in English department. So once the principal of our college was invited, आमच्या प्रिन्सिपलला आम्ही बोलवलं आमच्या कॉलेजमध्ये, आमच्या डिपार्टमेंट मधले. And he was speaking English language in English language, and he was speaking it in a wrong way. He was making many grammatical mistakes. So while speaking himself, he explained that, see, this is English department function and I'm here to deliver a speech, but don't expect me to write or speak grammatically correct because that is not my field. My field is different. I am from chemistry background. So माझी भाषा समजेल, you will understand my language, but don't try to judge me the way I'm speaking. Maybe I will be making many grammatical mistakes. So बोलणं वेगळं आणि स्टँडर्ड. सो डिड यू अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन कलेक्टिव्ह लँग्वेज, स्टँडर्ड लँग्वेज? बोली भाषा प्रमाण भाषेमधला फरक कळला? इज दॅट क्लिअर टू यू ऑल? समजलं सगळ्यांना? एनी डाऊट अबाउट दिस? शॅल वी मूव? जायचं पुढं? पटपट बोला, पटपट जायचंय पुढे. बघा आता हा एक्झामच्या दृष्टीने महत्वाचा पार्ट, इम्पॉर्टंट पार्ट. व्हॉट इज लिपी? लिपी म्हणजे काय? स्क्रिप्ट. लिपी म्हणजे स्क्रिप्ट. लिपणे, सी लिपणे वर्ड, हाऊ इट वर्ड लिपणे. लेट मी टेल यू हाऊ, व्हॉट इज लिपी. लिपणे म्हणजे समजा या या वॉलला आहे ते खड्डा पडलाय, राईट? खड्डा पडलाय. मी काय केलं, माती घेतली याला लावली. याला लिपणे म्हणतात. लिपणे म्हणजेच लिहिणे, बघा लक्षात ठेवा. मग लिपणे शब्द तयार कसा झाला? मग देवनागरी लिपीला देवनागरी लिपी का म्हणायचं? मराठीत देवनागरी लिपी काय? सो आय विल टॉक अबाउट देव अँड नागरी, हाऊ दिस वर्ड इज फॉर्म्ड, राईट? सो मराठी लिपी, दॅट इज स्क्रिप्ट, इट इज ऑल्सो कॉल्ड देवनागरी लिपी. याला काय, कोणती लिपी म्हणायचं? देवनागरी लिपी. इट इज ऑल्सो कॉल्ड बाळबोध लिपी. बाळबोध म्हणजेच काय? जे छोटं बाळ आहे ना त्याला सुद्धा बोध होईल, त्याला सुद्धा समजेल. स्मॉल चाइल्ड इवन कॅन अंडरस्टँड दिस लँग्वेज, दॅट इज कॉल्ड बाळबोध लिपी. देवनागरी म्हणजेच काय? म्हणजे असं म्हटलं जायचं की ही भाषा अशा एका वेगळ्या वर्गाकडून बोलली जायची जे नगरामध्ये राहायचे. दोज पीपल यूज टू लिव्ह इन अर्बन एरियाज अँड दे लुक्ड व्हेरी नो अट्रॅक्टिव्ह, असं म्हटलं जातं. सी दॅट इज समथिंग इज सेड, आय एम जस्ट टेलिंग यू. इट्स अ फॅक्ट ऑर नॉट फॅक्ट, आय डोंट नो. नगर म्हणजेच काय? शहर. देव म्हणजे काय? देव. आता देवाची आयडिया बघा. देवाचे सगळे इमेजेस यू माइट हॅव सीन. देव कसा असतो? एकदम छान, गोरा पान, उंच, नाक्षात, मिशा, लाल, रेड लिप्स. तो ज्याला आपण म्हणतो की देव नागरी. देव म्हणजे काय?
एका नगरामध्ये जे सुंदर लोक राहतात ना, and those people living in that particular area, they are very good looking, they are very good in their looks, and they speak that language, that is their lipi, that is Devanagari lipi. It is also called bal. Both म्हणजे to understand. बाळ म्हणजे चाइल्ड, इवन चाइल्ड कॅन अंडरस्टँड. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. इज कॉल्ड बाळबोध लिपी. तो एक्झामिनेशन में परीक्षेमध्ये क्वेश्चन येणार, मराठीच्या देवनागरी लिपीला खालील कोणत्या नावाने बोलले जाते, विच इज द सबस्टिट्यूट वर्ड. बघा नीट काय म्हणतोय, मराठीला देवनागरी लिपीला कोणता वेगळा सबस्टिट्यूट वर्ड वापरला जातो. सो देअर कॅन बी 4 ऑप्शन्स. यू हॅव टू सिलेक्ट बाळबोध लिपी और देवनागरी लिपी. देवनागरी लिपी किंवा बाळबोध लिपी काय म्हणा. लिपी म्हणजे स्क्रिप्ट. सी, लेट्स गो बॅक टू द एन्शियंट टाइम. एन्शियंट टाइम मध्ये आपण, की एक काळ असा होता पोरांनो, की जे लोक बोलायचे ना, लोक जे बोलायचे, म्हणजे असं म्हटलं जातं की लँग्वेज कशी झाली, पशु पक्ष्यांच्या आवाजातून निर्माण झाली. राईट. when people were living in primitive time, in ancient time, stone age, or before that, they used to listen to the sound that was made by animals and birds, and they used to imitate such kind of sound. They started imitating such kind of sound, and once they realized, see, this is kind of a giving symbolic sound. कि ये नहीं का, सपोज यहाँ पे शिकार है, उसको हमें मारना है, so I'm going to make this sound, and it is going to be a kind of shared sound. You are going to remember this, but how will you remember this? So let's make a sign for that. Let's make a sign for that. कसं काय साईन बनवायचं, आता हा शब्द तर लक्षात ठेवायचा आहे. मग आपण संकेत बनवू. तो झाडाचा पान फुलं घेतलं. They used to take leaves, then they used to take flowers, they used to mix something into it, used to make a liquid form of it, and they used to write it on stones. So this sign is for water, this sign is for food. So this is how they started coding. कोडिंग म्हणजेच काय, दे स्टार्टेड मेकिंग कोड इन लँग्वेज. त्यांनी स्वतःची लिपी करायला सुरुवात केली. याला आपण म्हणतो लिपणे, म्हणजे असं सारवणे, भिंतीवर लिहिणे. लिपणे म्हणजे काय, लिहिणे, सारवणे. सो दे स्टार्टेड रायटिंग इट ऑन वॉल विथ द हेल्प ऑफ कलर्स विच वॉज मेड ऑफ पान फुल, फ्लावर्स अँड लिव्स ऑफ ट्रीज. आणि नंतर it make us they made a kind of a bunch of those signs that they had written, and finally it became a script, that is Devanagari script. So what is Devanagari script? Horizontal, vertical, right? Then we find circle, such kind of signs we find. आता त्याच्यामध्ये व्हर्टिकल म्हणजे काय, या प्रकारची रेष असेल. आडवी म्हणजे आडवी रेष असेल. गोल असेल. या प्रकारचे साइन्स पाहतो. अँड वी फाइंड शिरोरेगा ऑन इट. आय नीड टू राईट गिव्ह दिस काइंड ऑफ लाईन at above that particular word. त्याला शिरोरेगा म्हणतात. सो दीज आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ देवनागरी लिपी. सो एक्झाम मध्ये क्वेश्चन असेल, खालीलपैकी कोणती देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य आहेत किंवा नाहीत. व्हॉट आर द फीचर्स ऑफ देवनागरी लिपी ऑर नॉट. व्हॉट विल दे आस्क, देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य कोणते, विच आर द फीचर्स. द फर्स्ट वन विल बी आडव्या रेषा, येस. ओरिजेंटल, वर्टिकल, तिरप्या रेषा, सर्कल, येस. अँड इट स्टार्ट्स फ्रॉम लेफ्ट अँड इट एंड्स विथ राईट. म्हणजे डावीकडून सुरू होते. यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम रायटिंग अँड इट एंड्स विथ दिस. सो दॅट इज कॉल्ड देवनागरी लिपी. एनी डाऊट अबाउट देवनागरी लिपी, बाळबोध लिपी? व्हॉट डज इट मीन बाय लिपी? लिपी म्हणजे काय, देवनागरी का म्हणायचं, बाळबोध का म्हणायचं, कोणते फीचर्स असतात, हे सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. क्लिअर म्हणा, डाऊट असेल डाऊट विचारा पोरांनो. एनी डाऊट, से क्लिअर. नो डाऊट, वी विल मूव. हम्म. ओके, क्लिअर. रोहन सर क्लिअर. जागृती, अमृता, येस क्लिअर. प्रतीक्षा मॅम बोला. फास्ट 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 फास्ट, पटपट पटपट बोला. क्लिअर. हे सोपं आहे. नाव नेक्स्ट वन इज आदर्श लिपी. आदर्श म्हणजेच काय हो, आदर्श म्हणजेच काय, आयडियल स्क्रिप्ट. आयडियल. आदर्श म्हणजे आयडियल विच इज फ्लॉलेस. फ्लॉलेस म्हणजे ज्याच्यात काही चुकच नाहीये. नाव लेट मी राईट दिस वर्ड. एक शब्द लिहितोय मी इथं, स्पून. व्हॉट डज इट मीन बाय स्पून इन मराठी? त्याला स्पूनला काय म्हणतात? चमचा. चमचा म्हणतात ना, चमचा. चमचा म्हणतात. आणि पण मी जर समजा म्हणलं की चमचा म्हणलं,
आणि चाची म्हणलं, चमचा, चमचा. सी द लिसन टू दिस प्रोनाउन्सिएशन, चमचा आणि चमचा. म्हणजे याच्यामध्ये हा जो वर्ड मी वापरतोय ना, सो वी हॅव डिफरंट काइंड ऑफ साऊंड फॉर दॅट. बघा याच्यामध्ये दिस इज ई. लिसन टू दिस वन, लुक ॲट दिस वन. वेर इज इट? वेट 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 वेट. हा, हे बघा, ई, फर्स्ट ई, ज्याला आपण रस्व म्हणतो, दीर्घ म्हणतो, स्मॉल ई, मोठा ई, राईट, उ उ, च ज. सो दीज आर एक्सेप्शन्स. विदाउट these exceptions, for all sounds we have got different kind of symbol. समजा म्हणलं पाणी, पाणीला दुसरी वेलांटी असते, नी असं येतं, राईट, नी, पाणी. सो वी हॅव गॉट डिफरंट साऊंड, बट दीज आर एक्सेप्शन्स. सो समटाइम इट हॅपन्स की पहिला ऊ का दुसरा रू, पहिली वेलांटी का दुसरी वेलांटी. So that is why Marathi is considered as a standard language, because there are very few exceptions. There are very few exceptions. Otherwise, we have got डिफरंट साऊंड. म्हणजे प्रत्येक शब्दाला आपल्याकडे प्रत्येक ज्याला आपण म्हणतो प्रत्येक व्हॉट एव्हर साऊंड दॅट आय एम गोइंग टू मेक, जो काही मी शब्द बोलेन ना, त्या प्रत्येक शब्दासाठी आपल्याकडे वी हॅव गॉट अ डिफरंट सिम्बल. वी हॅव गॉट अ डिफरंट सिम्बल. सो दॅट इज वाय येस इट इज कन्सिडर्ड ऍज अन आयडियल लँग्वेज. आदर्श लिपी म्हटलं जातं, कारण यांचा अपवाद सोडता वी हॅव गॉट सेपरेट कोडिंग सिस्टीम फॉर सेपरेट साऊंड. एनी डाऊट वाय दिस इज कन्सिडर्ड ऍज अ आदर्श लिपी? व्हॉट इज देवनागरी लिपी? देवनागरी लिपीला देवनागरी का म्हणायचं? बाळबूर लिपीला बाळबूर लिपी का म्हणायचं? कोणते फीचर्स कोणते असतात? व्हॉट आर देअर फीचर्स? डिड यू अंडरस्टँड ऑल देम? क्लिअर? पुढचे स्लाइड बघा. भाषेचे व्याकरण. ओके, भाषेचे व्याकरण. व्याकरण म्हणजे ग्रामर. ग्रामर ऑफ द लँग्वेज. ग्रामर ऑफ द लँग्वेज म्हणजे काय? भाषेचं व्याकरण. आता भाषेचं व्याकरण ज्यावेळेस मी म्हणतो ना, व्याकरण म्हणजे बघा, मी जर तुम्हाला विचारलं कोंबडी आधी की अंड, काय उत्तर असेल तुमचं? मुर्गी पहिले की अंडा? व्हॉट विल बी युअर आन्सर? वी डोंट नो व्हॉट इज दॅट आन्सर, करेक्ट आन्सर. कोंबडी आधी का अंड, पहिले क्या था? वी डोंट नो अबाउट इट. क्यों? आपल्याला नाही माहिती. याच्यामध्ये लक्षात ठेवा, कोंबडी आधी की अंडा असं जस्ट मी म्हणतोय ना तुम्हाला, याचा अर्थ या प्रश्नाचं उत्तर नाही आपल्याकडे. बट इफ आय आस्क यू व्हॉट कम्स फर्स्ट, लँग्वेज कम फर्स्ट और ग्रामर कम्स फर्स्ट? काय वाटतं तुम्हाला? व्हॉट इज युअर आन्सर? लँग्वेज पहिले येते का ग्रामर पहिले येतं? येस, काय पहिले येतं? लँग्वेज पहिले येते का ग्रामर अगोदर येतं? सो लँग्वेज कम्स फर्स्ट. लँग्वेज कम फर्स्ट. आपल्या असं काही नव्हतं आशेने असा करता वापरायचा, असं क्रियापद कर्म, असं काही नव्हतं. आपलं लँग्वेज पहिली आली अँड पीपल स्टार्टेड देअर रिसर्च. लोकांनी रिसर्च चालू केला अँड दे फाउंड, या वी हॅव दिस काइंड ऑफ सिस्टम अँड वी नीड टू फॉलो सच काइंड ऑफ सिस्टम. सो लँग्वेज इज अ डिफरंट पार्ट अँड स्टडी, सायंटिफिक स्टडी ऑफ दॅट लँग्वेज. एखाद्या भाषेचा केलेला शास्त्रशुद्ध अभ्यास म्हणजे त्या भाषेचं व्याकरण. काय म्हटलं मी? भाषेचं शास्त्रशुद्ध अभ्यास म्हणजेच काय? भाषेचं व्याकरण. सायंटिफिक स्टडी ऑफ दॅट पर्टिक्युलर लँग्वेज इज कॉल्ड ग्रामर ऑफ दॅट लँग्वेज. म्हणजे भाषेचा व्यवहार व्यवस्थित चालावा यासाठी ठरवून दिलेले नियम म्हणजे व्याकरण. म्हणजे लँग्वेज शुड फंक्शन इन अ प्रॉपर ऑर्डर. लँग्वेज प्रॉपर ऑर्डरने फंक्शन झाली पाहिजे. आणि ह्याच्यासाठी आय नीड टू मेक अ सेट ऑफ रूल्स. मला काही नियम बनवले पाहिजेत. इफ आय से, लेट मी राईट द सेंटेन्स, लेट्स कन्सिडर दिस वन. अ मँगो, राईट, अ मँगो इट्स सचिन. हे कसं वाटतं? इज इट करेक्ट? अँड द सेकंड सेंटेन्स, सचिन इट्स अ मँगो. कोणतं करेक्ट आहे पोरांनो? सेकंड करेक्ट आहे का पहिलं? आंबा सचिनला खातो का? मँगो मुझे खा सकता है का? मी असं म्हणू, इट सचिन अ मँगो, चालेल का? इट सचिन अ मँगो. सो I need to consider certain rules while writing such kind of sentences. That Sachin eats a mango, this sentence is grammatically correct. सचिन आंबा खातो, हे वाक्य काय झालं? ग्रॅमॅटिकली बरोबर झालं. तो व्हॉट इज ग्रॅमॅटिकली राईट अँड व्हॉट इज ग्रामेटिकल रॉन्ग हे समजलं पाहिजे. इट सचिन अ मँगो, सब्जेक्ट आएगा पहिले, रॉन्ग हो गया. सो व्हॉट, मी समजा असं म्हणलं, खातो आंबा सचिन, तुम्हाला भाषा कळेल, आपको मीनिंग समझ में आएगा. पर आप बोलोगे तो ये क्या कवि है क्या? इज इट अ पोएट? बिकॉज ओनली पोएट गेट दिस काइंड ऑफ लिबर्टी. फक्त कवी लोकांना या प्रकारचं स्वातंत्र्य मिळतं, आपल्याला मिळत नाही. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, भाषा म्हणजे
भाषा म्हणजे असा नियमांचा संच ज्यानुसार तुम्ही भाषा वापरली पाहिजे, सेट ऑफ रूल्स दॅट यू शुड बी युज्ड वाईल युझिंग दॅट लँग्वेज. बरोबर. भाषेचं स्पष्टीकरण करण्याचे शास्त्र म्हणजे व्याकरण. द लँग्वेज, द व्याकरण मीन्स ग्रामर. ग्रामर मीन्स व्हॉट? भाषेचं स्पष्टीकरण करण्याचे शास्त्र म्हणजे द वे वी use while explaining the nature of that language, the science of that language, that is called grammar of that language, that is called व्याकरण. वाक्यांचे निरीक्षण करून निर्माण केलेले महत्वपूर्ण नियम. सो इट मीन्स ऑब्जर्वेशन दैट वी हैव डन. ऑब्जर्वेशन किया हमने और उसके बाद में समझ में आया कि कर्ता पहला आला पाहिजे, उसके बाद में क्रियापद और कर्म, तो सब्जेक्ट वर्ब अँड ऑब्जेक्ट. ही स्ट्रक्चर आपल्या पुढे पडते इंग्लिशमध्ये. मराठीमध्ये सब्जेक्ट ऑब्जेक्ट बाद में वर्ब. समजा मी आंबा खातो, मी सब्जेक्ट, आंबा ऑब्जेक्ट, खातो वर्ब. बट आई ईट अ मँगो, आई सब्जेक्ट, ईट वर्ब, अ मँगो ऑब्जेक्ट. सो हे झालं याचं सेट ऑफ रूल्स की whether you are going to place verb after subject or at the end of the sentence. So we have got different kind of system in that language. So याला आपण म्हणतो we have got different kind of set of rules that is called grammar of that language. Any doubt about grammar of language? क्लिअर झालं? क्लिअर म्हणा. डाऊट असेल डाऊट विचारा. तो ग्रामर कम्स फर्स्ट और लँग्वेज कम्स फर्स्ट, काय येतं अगोदर? येस, ग्रामर कम्स फर्स्ट और लँग्वेज कम्स फर्स्ट. अगोदर काय येतं? Yes, exactly. Language comes first. And after observation, researchers, पाणिनी ऐकले का तुम्ही? हैव यू हर्ड कॉल्ड पाणिनी? पाणिनी का नाम सुना है? पाणिनी इज नोन एज द ज्येष्ठ व्याकरणकार, द सीनियर मोस्ट वेरी फेमस ग्रामेरियन, द वेरी फेमस ग्रामेरियन इन द हिस्ट्री ऑफ मराठी. मराठी भाषेचे पाणिनी ज्याला आपण म्हणतो, म्हणजे पाणिनी म्हणजे संस्कृत भाषेमधले होते ते, त्यांनी व्याकरणाचे नियम लिहिले. पाणिनी, तो पाणिनी व्याकरणकार म्हटलं जातं. तर त्यांनी ते काय ते ऑब्झर्वेशन करायचं, ऑब्झर्व द लँग्वेज, देन एक्सप्लेन करा अँड देन मेक अ सेट ऑफ रूल्स दॅट इज कॉल्ड लँग्वेज, ज्याला आपण व्याकरण म्हणतो. इट्स कॉल्ड ग्रामर ऑफ दॅट पर्टिक्युलर लँग्वेज. ठीक आहे, पुढे बघा. हे बघा, खाली शेवटी म्हणलंय की पतंजली, पतंजली वॉज अ फेमस स्पीकर इन दिस वर्ल्ड. पतंजली मेड this kind of definition of it. What is definition? व्याकरण में शब्दानुशासन. So you are going to remember this word. शब्दानुशासन असं व्याकरणाची व्याख्या खालीलपैकी कोणी केली? हु डिफाइंड शब्दानुशासन फॉर ग्रामर? सो यू शुड रिमेंबर ही वॉज पतंजली. ही वॉज पतंजली. पतंजली डिफाइंड शब्दानुशासन. अनुशासन मतलब काय? डिसिप्लिन. अनुशासन म्हणलं डिसिप्लिन, शब्द म्हणजेच काय? वर्ड. सो यू हॅव टू फॉलो, words have to be followed in a particular discipline. They have to be ordered in a particular discipline. अनुशासन ऐकलं ना? शासन, मेरा वचनीय शासन. शासन म्हणजे अनुशासन, अनुशासन म्हणजे डिसिप्लिन. तो वर्ड्स को कुछ डिसिप्लिन फॉलो करना चाहिए, उसको बोलते हैं डेफिनेशन मेड बाय पतंजलि. एनी डाउट अबाउट दिस? इज दैट क्लियर टू यू ऑल? एनी डाउट Yes, अबाउट? sir. यस, क्लियर क्लियर क्लियर. ठीक आहे. पुढे बघा पोरांनो, वर्ण. आता फक्त एक शेवटचे दोन वाक्य आहेत. वाक्य. सो मी समजा मी एखादं बरोबर, मी समजा म्हटलं, मी एखाद समजा एक वाक्य म्हटलं. बघा इथे, राहुल आंबा खातो. यू माइट सी देर आर टू सेंटेन्सेस ऑन द स्क्रीन. द फर्स्ट वन इज राहुल आंबा खातो. खातो आंबा, आंबा खातो राहुल, चालेल का? दिस इज इनकरेक्ट अँड दिस इज करेक्ट. सो मी काय केले, राहुलच्या नंतर आंबा लिहिला, नंतर खातो लिहितो. सब्जेक्ट, उसके बाद में ऑब्जेक्ट, उसके बाद में वर्ब. तो वाक्य कशांनी बनलेलं असतं? वाक्य बनलेलं असतं शब्दांनी. वी मेड अ पर्टिक्युलर सेंटेन्स विथ द हेल्प ऑफ वर्ड्स, बट आय नीड टू अरेंज ऑल दोज वर्ड्स इन अ पर्टिक्युलर वर्ड, पर्टिक्युलर फॉर्मॅट ओनली, पर्टिक्युलर ऑर्डर ओनली. त्याला आपण काय म्हणतो? वाक्य म्हणतो. वाक्यालाच काय म्हणायचं? सेंटेन्स म्हणायचं. बरोबर. एका विशिष्ट क्रमाने आलेल्या शब्दांच्या साहाय्याने अर्थपूर्ण वाक्य तयार होत असते. तो यू हॅव टू पुट दोज वर्ड्स इन अ पर्टिक्युलर ऑर्डर ओनली, देन ओनली इट बिकम्स अ कम्प्लीट सेंटेन्स. ओके. इट बिकम्स अ कम्प्लीट सेंटेन्स. पूर्ण 9:24 झालेत. मी काय काय घेतलं शॉर्ट मध्ये सांगतो. आय विल रिपीट वॉट एव्हर वी हॅव डिस्कस्ड. काय काय सांगितलं नीट ऐका. वॉट एव्हर आय डिसाइड. मी काय डिस्कस केलं? मी सुरुवातीला म्हटलं वाय मराठी इज मातृभाषा, बिकॉज इट इज स्पोकन बाय मदर, राईट. देन वी टॉक्ड अबाउट द नेचर ऑफ मराठी लँग्वेज. मराठी कशी निर्माण झाली,
मराठी, द मदर ऑफ मराठी इज नोन एज द संस्कृत. ओरिजिन वी फाइंड इन संस्कृत मध्ये सापडतो. संस्कृत बाद प्रकृत, and right now we are using standard language, that is Marathi. Language has got two more different subtypes. The first one is called Boli Bhasha, the way I speak, that is called Boli Bhasha. And the way I'm going to use that language in examination hall, that is called Praman Bhasha, or standard language. So I need to follow standard language. म्हणजे प्रमाण भाषा आणि बोली भाषा मला फरक कळला, समजला. देन देवनागरी लिपी म्हणजेच काय, वाय देवनागरी इज कॉल्ड देवनागरी. स्क्रिप्ट मीन्स व्हॉट, स्क्रिप्ट म्हणजे लिपणे. तो स्क्रिप्ट कशी असते तो ते मी बोललो, राईट. त्याच्यानंतर देवनागरी लिपीला काय म्हणतात, बाळाबोध लिपी म्हणतात. आजचं एक्झाम ओरिएंटेड गोष्टी सांगतोय, नीट ऐका. त्याच्यानंतर मी म्हणलं मराठीला आपण अभिजात भाषेचा दर्जा दिला. वी गॉट द स्टँडर्ड ऑफ क्लासिकल लँग्वेज. नाव देर आर टोटल 11 लँग्वेजेस. कोणती कमिटी स्थापली होती, विच कमिटी वॉज फॉर्म, रंगनाथ पठारे, राईट. राईट. व्हॉट इज द क्रायटेरिया, दॅट लँग्वेज शुड बी ओल्डर दॅन 2000 इयर्स. 1,500 ते वर्षापर्यंत ती भाषा जुनी पाहिजे. अशा क्रायटेरिया फायनली फॉलो करून मराठी त्याबरोबर पाली, आसामी अशा बऱ्याचशा भाषा फायनली 11 झाल्या. 11 लँग्वेजेस हॅज गॉट द स्टँडर्ड ऑफ क्लासिकल लँग्वेज. ठीक आहे. त्याच्यानंतर वी डिफाईन व्हॉट डज इट मीन बाय व्याकरण. व्याकरण म्हणजेच काय, शब्दानुशासन, द डिसिप्लिन, द सेट ऑफ रूल्स दॅट वी मेक टू मेक अ पर्टिक्युलर लँग्वेज. So language comes first or language, grammar no, language comes first. We observe that language, आपण त्याचं निरीक्षण करतो. We explain that language and then we make a set of rules, that is called language. Grammar, that is called grammar. लँग्वेज ग्रामरला आपण काय म्हणतो, शब्दानुशासन म्हणतो. वाय इज इट कॉल्ड शब्दानुशासन, बिकॉज वी फॉलो पर्टिक्युलर अनुशासन, डिसिप्लिन वाईल फॉर्मिंग दोज वर्ड्स, दॅट इज कॉल्ड शब्दानुशासन. ठीक आहे, एवढं पाहिलं. आणि आता चालू केलं तर आपण क्रियापद. उद्या परत भेटतोय आपण सकाळी किती वाजता, 8 वाजता. हे लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात मिळेल. इफ यू वॉन्ट टू जॉईन इन द इव्हिनिंग, जे न्यू आहे त्यांना वाटतं इंग्लिशचं एक सेशन घेतोय मी संध्याकाळी, एक क्वेश्चन पेपर घेतोय संध्याकाळी. यू कॅन डायरेक्टली मेसेज मी 9921818835. रेकॉर्डेड नंतर नंबर बघा, 9921818835. आय विल सेंड यू लिंक. क्वेश्चन पेपर घेणारे रोहन तुम्ही अटेंड करा, तुम्हाला फायदा होईल परीक्षेसाठी. ठीक आहे, ओनली क्वेश्चन पेपर पाहून घ्या. यू नॉट टू जॉईन क्लास. ओके, ठीक आहे. एनी डाऊट अबाउट दिस, एनी डाऊट. वाइंड अप करतोय. उद्या सकाळी मी पुन्हा येतोय, तुम्ही पण पुन्हा या. ओके, जागृती, आर यू देअर? क्लियर? एनी डाऊट? अमृता, क्लियर? I think you are not audible. Jagrati, please put your message in a chat box. Okay. Okay, sir. Clear? ठीक है, चालेल. So thank you. See you tomorrow. Bye bye. Good day to all of you. Bye guys.